नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंडियन पॉलिटी बाय विकी शिंदे या यूट्यूब चॅनलला पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण पुन्हा एकदा या ठिकाणी परीक्षेला जाता जाता या व्हिडिओचा भाग 2 या ठिकाणी पाहणार आहोत। आपण या ठिकाणी परीक्षेला जाता जाता या व्हिडिओचा भाग 1 मागेच आपण या ठिकाणी आपल्या यूट्यूब चॅनलवर पब्लिश केला होता आणि मला सांगायला आनंद वाटतो की बहुतांश विद्यार्थ्यांनी या व्हिडिओला खूप चांगला व्ह्यूजच्या बेसिसवर प्रतिसाद दिला। अनेक मुलांनी हा व्हिडिओ पाहिला, अनेक मुलांनी या व्हिडिओचा फायदा घेतला। याबद्दल मी सगळ्या मुलांचे आभार मानतो आणि याही व्हिडिओला म्हणजे भाग 2च्याही या व्हिडिओला आपण या ठिकाणी अधिकाधिक पाहाल अशी अपेक्षा व्यक्त करतो। तर मित्रांनो, एक लक्षात घ्या की परीक्षेला जाता जाता या व्हिडिओच्या भाग 1 मध्ये आपण या ठिकाणी अनेक घटकांची चर्चा केली होती आणि आज पुन्हा एकदा आपण या भाग 2च्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतरही काही घटक जे काही ते याच्यावर प्रकाश टाकणार आहोत की जेणेकरून आपल्याला या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून इतर जे काही आपल्या या राज्यव्यवस्था घटकातल्या अडचणी आहेत त्या अडचणीवर योग्य पद्धतीने प्रकाश टाकता येऊ शकेल। तर मित्रांनो, एक लक्षात घ्या की सुरुवातीला मी या व्हिडिओमध्ये उच्च न्यायालय किंवा मुख्यमंत्री, मंत्रिपरिषद किंवा राज्यपाल या घटकांशी संबंधित जी काही चर्चा आहे ती घडवून आणणार आहे। त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित सुद्धा या ठिकाणी चर्चा जी काही ती आपण घडवून आणणार आहोत। विशेषतः मुलांचे बहुतांश मार्क्स जे आहेत ते या गट ब च्या किंवा गट क च्या एक्झाममध्ये कोणत्या भागामध्ये जाण्याची शक्यता अधिक असते। तर जसं मी भाग 1 मध्ये म्हटलं होतं किंवा वैधानिक कार्यपत्ती असेल, संसदीय समिती असतील किंवा एक प्रकारे या ठिकाणी मुख्यमंत्री, मंत्रिपरिषदेशी संबंधित असणारे घटक असतील किंवा महाधिवक्ताशी संबंधित असणारे घटक असतील, तर यातल्या बाबत या ठिकाणी काही मार्क जे काय ते विद्यार्थ्यांची जातात। पण अधिकाधिक मार्क्स देण्याची शक्यता जर कुठं असेल तर ती असते एक प्रकारे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पंचायत संस्थांच्या पातळीवर असणाऱ्या ज्या काही तरतुदी आहेत, विशेषतः कायद्यातल्या तरतुदी। कोणत्या कायद्यातल्या? तर ग्रामपंचायत अधिनियम 1958चा जो कायदा आहे आपल्याकडे, मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 किंवा जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 किंवा इतर जे काही कायद्यावर आधारित असणाऱ्या तरतुदी आहेत, तर त्या या ठिकाणी ज्या काही तरतुदी आहेत त्या तरतुदीविषयी प्रश्न आपल्याला विचारला गेला की आपण हमखास त्यामध्ये कमी पडतो आणि त्यामुळे पंचराज व्यवस्थेशी संबंधित आपला जो काही अभ्यास आहे तो परिपूर्ण असताना सुद्धा आपण या ठिकाणी या टॉपिकविषयी प्रश्न विचारल्यानंतर मागे राहतो। तर त्यामुळे या ठिकाणी भाग कोणताही असू द्या, संसदीय समित्यांचा भाग असू द्या, वैधानिक कार्यपत्ती समितीचा भाग असू द्या, संसदीय आयुध किंवा तंत्राविषयीचा भाग असू द्या, पंचायत संस्था समितीचा भाग असू द्या, कोणत्याही भागामध्ये आपण कमी पडता कामा नये याबाबतची काळजी घेण्याच्या हेतूनच या ठिकाणी परीक्षेला जाता या टॉपिकवरचा जो काही विचार आहे तो मी 2 व्हिडिओच्या माध्यमातून करतोय। त्यामुळे आज आपण या भाग 2च्या माध्यमातून पुन्हा एकदा अनेक गोष्टींवर प्रकाश टाकूया की ज्या गोष्टी आपल्या अभ्यास करत असताना चुकून राहिल्या तर नाही ना, या दृष्टीने आपल्याला या व्हिडिओला पाहायचं आहे। तर मग पहा की आज मी पहिल्यांदा या ठिकाणी या भागाची सुरुवात जी काय ती उच्च न्यायालयाशी संबंधित तरतुदींपासून करतोय। असं का? तर उच्च न्यायालयाशी संबंधित अनेक तरतुदींवर सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत आणि त्याही आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। आता जनरली आपल्याला उच्च न्यायालयाविषयीची माहिती असते, उच्च न्यायालयाची तरतूद भारतीय राज्यघटनेमध्ये नेमकं कुठं गेलेली आहे हेही माहिती असतं, पण त्यातल्या ज्या काही अनेक अशा तरतुदी आहेत की ज्या तरतुदीविषयी आपल्याला प्रश्न विचारला गेला तर आपल्याला पूर्ण अर्थाने माहिती असतंच अशातला भाग नाही आहे। तर त्यामुळे पहिल्यांदा मी आज उच्च न्यायालयाच्या दृष्टिकोनातून असणाऱ्या तरतुदीविषयीचा भाग जो काय तो सांगतोय आणि त्यानंतर मग स्टेप बाय स्टेप अनेक प्रकारच्या भागावर या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून प्रकाश टाकूया। माझा पहा की उच्च न्यायालयाच्या स्थापनेविषयी सुद्धा आयोगाने याआधी प्रश्न विचारलेले आहेत। मी पुन्हा एकदा सांगतो की या ठिकाणी आपण फक्त मागच्या गट ब, गट क पूर्व परीक्षेच्या PYQवरच आपल्याला विचार करायचा नाही आहे, तर इतर संबंध परीक्षांच्या PYQ दृष्टिकोनातून ती राज्यसेवा असेल किंवा राज्यसेवा मेन्स असेल किंवा इतरही कोणत्याही ज्या काही सर्व सेवेच्या माध्यमातून होणाऱ्या परीक्षा असतील, खात्यांतर्गत बाबतीच्या होणाऱ्या परीक्षा असतील, तर त्या सगळ्या PYQचा सुद्धा विचार करणं अपेक्षित आहे, कारण की त्यातले सुद्धा बरेचसे प्रश्न आयोगाकडून गट ब, गट क मध्ये विचारले जात असतात। तर त्यामुळे त्या आधारावर आपल्याला हा पूर्ण भाग सुद्धा भाग 2 जो काय तो अभ्यासाचा आहे। मग आता पहा की उच्च न्यायालयाच्या स्थापनेचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा या ठिकाणी उच्च न्यायालयाच्या स्थापनेचा विचार भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 214 नुसार स्पष्ट केला गेलेला आहे की प्रत्येक घटक राज्यासाठी एक स्वतंत्र असं उच्च न्यायालय असेल। कलम 214 मध्ये काय तरतूद आहे की घटनेच्या अंतर्गत कलम 214 नुसार प्रत्येक घटक राज्यासाठी एक स्वतंत्र उच्च न्यायालय असेल अशी तरतूद आहे। मात्र 1956च्या 7व्या घटनेनुसार असाही भाग या ठिकाणी विचारात घेतला गेलेला आहे की 2 किंवा अधिक घटक राज्यांसाठी म्हणजे संसदेला कायद्याद्वारे 2 किंवा अधिक घटक राज्यांसाठी अथवा 2 किंवा अधिक राज्य व एखादे संघ राज्यक्षेत्र यांच्यासाठी एक संयुक्त उच्च न्यायालय स्थापन करता येईल अशी तरतूद सुद्धा केली गेलेली आहे की जी तरतूद भारतीय राज्यघटनेच्या कलम 231 मध्ये केलेली आहे। तर त्यामुळे या ठिकाणी 7व्या घटनानुसार केली गेलेली ही तरतूद आणि मुळात कलम 214 मध्ये असणारी तरतूद या दोन्ही तरतुदी आपल्याला या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे, कारण की दोन्ही तरतुदीविषयी आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत। त्याचबरोबर दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाचे उच्च न्यायालय 1966 मध्ये स्थापन झाली होती, कारण की
भारतातल्या अनेक उच्च न्यायालयांच्या स्थापनेच्या रचनातून सुद्धा आयोगाने प्रश्न विचारले की एका बाजूला उच्च न्यायालयांच्या स्थापनेचं वर्ष आणि एका बाजूला या ठिकाणी उच्च न्यायालयांची नावे आणि जोड्या जुळवा याही दृष्टीने प्रश्न आयोगाकडून बऱ्याच वेळा विचारले जातात. तर त्यामुळे दिल्ली उच्च न्यायालयाच्या स्थापनेचं वर्ष असेल किंवा इतरही अनेक उच्च न्यायालयांच्या स्थापनेचं वर्ष असेल ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, कारण की स्टेट बोर्डाच्या पुस्तकामध्ये विशेषतः 12वीच्या राज्यशास्त्राच्या पुस्तकामध्ये याविषयीची विस्तृत माहिती आपल्याला दिलेली पाहायला मिळते. तर मात्र दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाचे उच्च न्यायालय 1966 मध्ये स्थापन झाले होते. उच्च न्यायालयांच्या पातळीवर जर विचार केला तर भारतामध्ये सर्वप्रथम इंडिया काउन्सिल ॲक्ट 1861 किंवा 1861च्या कायद्यानुसार जी उच्च न्यायालय स्थापन झाली होती ती कोणती होती तर कोलकाता, मुंबई आणि मद्रास, की जी 1862 मध्ये स्थापन झाली होती. कोलकाता उच्च न्यायालय की जे 1 जुलै 1862ला, मुंबई उच्च न्यायालय की जे 14 ऑगस्ट 1862ला आणि मद्रास किंवा चेन्नई उच्च न्यायालय की जे 15 ऑगस्ट 1862ला स्थापन झालेलं आहे. मित्रांनो, एक लक्षात घ्या की मागं 2012 मध्ये पण या तिन्ही उच्च न्यायालयांच्या अनुषंगाने एक प्रश्न आयोगाने विचारला होता आणि विशेष म्हणजे 2012 मध्ये विचारण्यामागचं काहीतरी या ठिकाणी कारण होतंच. म्हणजे काय तर 2012 मध्ये या तिन्ही उच्च न्यायालयांच्या बाबतीत या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण घटना घडली होती आणि त्या अनुषंगाने MPSCने हा प्रश्न जो काय तो त्यावेळेस विचारला होता की खालीलपैकी कोणत्या उच्च न्यायालयास 2012 मध्ये खालीलपैकी कोणत्या उच्च न्यायालयाच्या बाबतीत 2012 मध्ये एक महत्त्वपूर्ण घटना घडलेली आहे. आणि पर्यायामध्ये कलकत्ता, मुंबई, मद्रास आणि नागपूर अशा पद्धतीने 4 पर्याय दिले होते आणि 4 पर्यायांपैकी या ठिकाणी पुन्हा पर्याय उत्तरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पर्याय देऊन हा प्रश्न विचारला गेला होता. तर या ठिकाणीचं उत्तर जे होतं ते होतं कलकत्ता, मुंबई, मद्रास, कारण की तिन्ही उच्च न्यायालयांच्या बाबतीत ही महत्त्वपूर्ण घटना 2012 मध्ये घडली होती. ती म्हणजे कोणती तर 1862ला या तिन्ही उच्च न्यायालयांची स्थापना आहे. 1 जुलै 1862, 14 ऑगस्ट 1862 आणि 15 ऑगस्ट 1862 उच्च न्यायालयांच्या पातळीवर या तिन्ही उच्च न्यायालयांची स्थापना 1862 मध्ये आहे. आणि 2012 मध्ये या तिन्ही उच्च न्यायालयांना स्थापन होऊन एक प्रकारे 150 वर्ष पूर्ण झाली होती. म्हणजे 2012 पर्यंत जर विचार केला तर या तिन्ही उच्च न्यायालयांची 150 वर्ष स्थापन होऊन पूर्ण झालेली होती. आणि त्याबाबतचा जो काही समारंभ आहे तो त्या उच्च न्यायालयामध्ये म्हणजे कलकत्ता उच्च न्यायालय, मुंबई उच्च न्यायालय, मद्रास उच्च न्यायालयामध्ये त्या तारखांना तत्कालीन भारताचे सरन्यायाधीश HS कपाडिया, होमी सरोज कपाडिया यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी संपन्न झाला होता. आणि मग त्या दृष्टीने हा या ठिकाणी योगायोग साधून एक प्रकारे आयोगाने म्हणजे MPSCने हा प्रश्न जो काय तो विचारला होता की खालीलपैकी कोणत्या उच्च न्यायालयाच्या बाबतीत तो एक महत्त्वपूर्ण घटना 2012 मध्ये घडलेली आहे. तर या तिन्ही उच्च न्यायालयांना या ठिकाणी पूर्ण झालेली 150 वर्ष. तर त्या अर्थाने सुद्धा आपल्याला प्रश्न जो काय तो विचारला जाऊ शकतो. त्यानंतर 1866 मध्ये स्थापन झालेले अलाहाबाद उच्च न्यायालय हे देशातील 4थे उच्च न्यायालय आहे. कारण की याही बाबतीत मागे आयोगाने प्रश्न विचारलेला आहे की देशातील 4थं उच्च न्यायालय या अर्थाने कोणत्या उच्च न्यायालयाचा विचार करता येऊ शकतो तर ते 1866 मध्ये स्थापन झालेलं अलाहाबाद उच्च न्यायालय. सुरुवातीस हे न्यायालय आग्रा येथे स्थापन झाले होते. नंतर 1869 मध्ये ते अलाहाबाद येथे आले. तर ही पण या ठिकाणी माहिती जी काय आहे ती आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर त्या अर्थाने सुद्धा ही माहिती आपण लक्षात ठेवा. त्यानंतर आणखी एक महत्त्वपूर्ण माहिती म्हणजे काय तो 2013 मध्ये भारतामध्ये काही नवीन उच्च न्यायालयाची स्थापना झाली होती. ती म्हणजे कोणती तर 2013 मध्ये स्थापन झालेली व गुवाहाटी उच्च न्यायालयापासून स्वतंत्र झालेली 3 नवीन उच्च न्यायालय. 2013 मध्ये स्थापन झालेली आणि गुवाहाटी उच्च न्यायालयापासून स्वतंत्र झालेली 3 नवीन उच्च न्यायालय. तर गुवाहाटी उच्च न्यायालयापासून स्वतंत्र झालेली 3 नवीन उच्च न्यायालय कोणती आहेत की 2013 मध्ये स्थापन झाली होती तर ती आहेत मेघालय शिलाँग उच्च न्यायालय, मणिपूर इम्फाळ उच्च न्यायालय आणि त्रिपुरा अगरतळा उच्च न्यायालय. तर अशा प्रकारची ही 3 उच्च न्यायालय जी आहेत की जी 3 घटक राज्यांशी संबंधित आहेत की जी अगोदर गुवाहाटी उच्च न्यायालयाचा भाग होती पण 2013 मध्ये गुवाहाटी उच्च न्यायालयापासून स्वतंत्र होऊन ही 3 नवीन उच्च न्यायालय स्थापन झालेली आहेत. आणि जेव्हा आपण या ठिकाणी 2014च्या बाबतीचा विचार करतो कारण की 2014 मध्ये 2 जून 2014 रोजी तेलंगणाच्या निर्मितीमुळे आंध्र प्रदेश करता सुद्धा एक नवीन उच्च न्यायालय स्थापन झालेलं आहे. कारण की आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या अर्थाने 2 घटक राज्य या ठिकाणी वेगळी झाली. तेव्हा तेलंगणासाठीचं तर हैदराबाद उच्च न्यायालय हे 1954 मध्ये स्थापन झालेलं होतं. ते ऑलरेडी अस्तित्वात होतं. मात्र आंध्र प्रदेश करता नवीन उच्च न्यायालय स्थापन करण्याची गरज होती आणि ती आंध्र प्रदेश करता असणाऱ्या अमरावती उच्च न्यायालयाची स्थापना 1 जानेवारी 2019 मध्ये झालेली आहे. तर 1 जानेवारी 2019 च्या रचनातून आंध्र प्रदेश करता असणाऱ्या उच्च न्यायालयाची स्थापना याचा विचार आपल्याला करता येऊ शकतो. तर या संबंध अर्थाने सुद्धा ही जी काही माहिती आहे ती पण आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे जेव्हा आपण उच्च न्यायालयाच्या स्थापनेचा विचार करतो. विशेष म्हणजे या ठिकाणी एक लक्षात घ्या की भारतामध्ये सध्याच्या घडीला एकूण 25 उच्च न्यायालय आहेत, 25 हायकोर्ट्स आहेत आणि की ज्यापैकी 18 स्वतंत्र उच्च न्यायालय आहेत आणि 7 या ठिकाणी संयुक्त उच्च न्यायालय आहेत. तर हे पण आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवावं की 18 उच्च न्यायालय ही स्वतंत्र उच्च न्यायालय आहेत आणि 7 जे आहेत ते एक संयुक्त उच्च न्यायालय आहेत. तर त्याही अर्थाने प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याचबरोबर उच्च न्यायालयातील न्यायाधीश संख्या याही बाबतीत मागे आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. तर त्याही दृष्टीने आपली तयारी असणं गरजेचं आहे. की घटनेनुसार उच्च न्यायालयातील न्यायाधीश संख्या निश्चित नाही आहे.
कारण की घटनेमध्ये उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या किती असावी याबाबत निश्चित आकडा स्पष्ट केलेला नाही आहे किंवा निश्चित अशी या ठिकाणी संख्या स्पष्ट केलेली नाही आहे. मात्र कलम 216 नुसार प्रत्येक उच्च न्यायालयात एक मुख्य न्यायाधीश आणि राष्ट्रपती वेळोवेळी निश्चित करतील तेवढे अन्य न्यायाधीश असतील अशी तरतूद मात्र केलेली आहे कलम 216च्या स्तरावर. आणि त्यामुळे प्रत्येक उच्च न्यायालयातील न्यायाधीश संख्या ही समान नाही आहे किंवा समान नसते. का तर प्रत्येक उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या संख्येचा विचार कोणत्या अर्थाने केला जातो तर एक प्रकारे या ठिकाणी जे काही प्रत्येक उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या संख्येचा विचार जो आहे तो त्या न्यायालयात दाखल होणाऱ्या खटल्यांच्या संख्येनुसार त्याचा विचार जो आहे तो केला जातो. कारण की प्रत्येक न्यायालयात दाखल होणाऱ्या खटल्यांची संख्या ही सारखीच असते अशातला भाग नाही. प्रत्येक उच्च न्यायालयात दाखल होणाऱ्या खटल्यांची संख्या ही कमी जास्त असू शकते. तर त्यामुळे प्रत्येक उच्च न्यायालयातील न्यायाधीश संख्या ही समान नसते. मात्र कलम 216 नुसार प्रत्येक उच्च न्यायालयात एक मुख्य न्यायाधीश आणि राष्ट्रपती वेळोवेळी निश्चित करतील तेवढे अन्य न्यायाधीश असतील अशी तरतूद आहे. जसं तुम्ही पहा की सर्वोच्च न्यायालयातील इतर न्यायाधीशांची संख्या ही संसद निश्चित करते. मात्र उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ही किती असावी याबाबतचा अधिकार जो आहे तो राष्ट्रपतींकडे देऊ केला गेलेला आहे कलम 216 नुसार की राष्ट्रपती वेळोवेळी निश्चित करतील तेवढे अन्य न्यायाधीश असतील अशी तरतूद कलम 216 मध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर त्यामुळे ही पण बाब आपण न्यायाधीश संख्येदृष्टीने लक्षात ठेवावी. त्याचबरोबर उच्च न्यायालयाशी संबंधित इतरही जे काही महत्त्वपूर्ण तरतुदी आहेत की ज्याच्याविषयी आयोगाने प्रश्न कोणत्या ना कोणत्या एक्झाममध्ये विचारलेला आहे तर त्यामध्ये या ठिकाणी उच्च न्यायालयातील तरतुदीच्या अंतर्गत कलम 224च्या बाबतीची सुद्धा तरतूद आयोगाने बऱ्याच वेळा विचारलेली आहे की अतिरिक्त किंवा कार्यार्थ न्यायाधीशांची नियुक्ती. कलम 224 अतिरिक्त किंवा कार्यार्थ न्यायाधीशांची नियुक्ती. तर कलम 224(1) नुसार जो उल्लेख केलेला आहे घटनेमध्ये तो या प्रकारचा आहे की उच्च न्यायालयाच्या कामकाजात तात्पुरती वाढ झाली असेल अथवा न्यायालयाचे काम थकीत राहिल्यामुळे राष्ट्रपती योग्य पात्रता असणाऱ्या व्यक्तींना 2 वर्षांहून अधिक नाही इतक्या कालावधीकरता अतिरिक्त किंवा कार्यार्थ न्यायाधीश म्हणून नेमू शकतात. अतिरिक्त किंवा कार्यार्थ न्यायाधीश म्हणून या ठिकाणी नेमू शकतात. कधी तर जर का उच्च न्यायालयाच्या कामकाजात तात्पुरती वाढ झाली असेल अथवा न्यायालयाचं काम थकीत राहिलं असेल तर अशा वेळेस राष्ट्रपती योग्य पात्रताधारक असणाऱ्या व्यक्तींना 2 वर्षांहून अधिक नाही म्हणजे 2 वर्षांपेक्षा अधिक नाही इतक्या कालावधीकरता अतिरिक्त किंवा कार्यार्थ न्यायाधीश म्हणून नेमू शकतात. हे इथं 224(1)च्या तरतुदीनुसार माहिती असणं गरजेचं आहे. कलम 224(2) नुसार आणखीन एक महत्त्वपूर्ण तरतूद आहे ज्याच्याविषयी सुद्धा प्रश्न आयोगाने विचारलेला आहे. ती म्हणजे काय तर जेव्हा उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांव्यतिरिक्त अन्य स्थायी न्यायाधीशांच्या अनुपस्थितीच्या कारणामुळे जेव्हा उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांव्यतिरिक्त अन्य स्थायी न्यायाधीशांच्या अनुपस्थितीच्या कारणामुळे किंवा अन्य कोणत्याही कारणामुळे तो आपल्या पदाची कर्तव्ये पालन करण्यास असमर्थ असेल तेव्हा राष्ट्रपती उच्च न्यायालयात योग्य पात्रता असणाऱ्या व्यक्तीला प्रभारी न्यायाधीश म्हणून नियुक्त करू शकतात. म्हणजे ज्या वेळेस या ठिकाणी उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीश सोडून किंवा मुख्य न्यायाधीशाशिवाय इतर अन्य स्थायी न्यायाधीशांच्या अनुपस्थितीच्या कारणामुळे किंवा अन्य कोणत्याही कारणामुळे जर त्या पदाची कर्तव्ये ते न्यायाधीश पार पाडण्यास असमर्थ असेल तेव्हा राष्ट्रपती उच्च न्यायालयात योग्य पात्रता असणाऱ्या व्यक्तींना प्रभारी न्यायाधीश म्हणून नियुक्त करू शकतात. कलम 224(2) नुसार हे पण आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवण्याची गरज आहे. तर ही जी तरतूद आहे कलम 224(1) असेल किंवा 224(2) नुसार असणारी तरतूद असेल तर ती स्थायी न्यायाधीशांविषयी नाही उच्च न्यायालयातील स्थायी किंवा कायम न्यायाधीशांविषयीची नाही आहे तर ती आहे अतिरिक्त किंवा कार्यार्थ न्यायाधीशांच्या बाबतीची की जेव्हा जेव्हा अशा प्रकारची परिस्थिती उद्भवली जाईल की एखादा स्थायी न्यायाधीश आहे तो या ठिकाणी कोणत्या कारणामुळे किंवा अन्य कोणत्याही कारणामुळे जर अनुपस्थित असेल तर अशा वेळेस या ठिकाणी प्रभारी न्यायाधीश म्हणून नियुक्त केला जाऊ शकतो. त्याच न्यायालयातील पात्रता उच्च न्यायालयात योग्य पात्रता असणारा व्यक्ती जो काय आहे तो नियुक्त केला जाऊ शकतो. तर त्यामुळे या ठिकाणी 224(1) मधील तरतूद असो किंवा 224(2) मधील तरतूद असो या दोन्ही तरतुदींविषयी आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. तर या अर्थाने सुद्धा या ठिकाणी हा जो काही भाग आहे तो आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवण्याची गरज आहे. त्यानंतर कलम 224(3) मधली पण तरतूद महत्त्वाची आहे का तर याच्याही विषयी मागे आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत की 15व्या घटनानुसार उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या बाबतची जी काही वयोमर्यादा आहे ती किती निश्चित केलेली आहे तर ती आहे 62 वर्ष. जी अगोदर या ठिकाणी 60 वर्ष होती ती 15व्या घटनानुसार वाढूून 62 वर्ष निश्चित केली गेलेली आहे. विशेष म्हणजे 224(3) नुसार उच्च न्यायालयातील अतिरिक्त किंवा कार्यार्थ न्यायाधीश हे सुद्धा वयाच्या 62 वर्षे पर्यंत पद धारण करू शकतात. ही तरतूद विचार घेण्याची गरज आहे. म्हणजे स्थायी न्यायाधीश असोत अथवा कार्यार्थ न्यायाधीश असोत अतिरिक्त न्यायाधीश असोत त्यांनासुद्धा वयाच्या 62 वर्षे वयापर्यंतच या प्रकारचं जे उच्च न्यायालयातील न्यायाधीश पद आहे ते धारण करता येऊ शकतं हे तर निश्चितपणे सांगता येऊ शकेल. 15व्या घटनेनुसार ही वयाची मर्यादा 60 वरून 62 केली गेलेली आहे. हे पण आपण इथं चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवण्याची गरज आहे. त्यानंतर या ठिकाणी आणखीन एक वेगळा प्रश्न या ठिकाणी मागे आयोगाने गट ब च्या एक्झाममध्ये विचारला होता तोही आपण स्क्रीनवर पाहू शकता की प्रौढ मताधिकार प्राप्त करणाऱ्या देशांच्या जोड्या जुळवा. प्रौढ मताधिकार प्राप्त करणाऱ्या देशांच्या जोड्या जुळवा आणि मग यामध्ये
ए श्रीलंका, बी मलेशिया, सी ऑस्ट्रेलिया, डी दक्षिण आफ्रिका आणि दुसऱ्या बाजूला 1 1962, 2 1994, 3 1931 आणि 4 1955. आणि या विभिन्न देशातल्या प्रौढ मताधिकार स्वीकार कोणकोणत्या कालखंडात या देशांनी केलेला आहे त्या अर्थाने हा प्रश्न विचारला होता आणि त्या दृष्टीने आपल्याला जोड्या जुळवायच्या होत्या. तर या ठिकाणी योग्य जोडी आपल्याला काय सांगता येईल तर पर्याय क्रमांक 2 की श्रीलंका 1931, मलेशिया 1955, ऑस्ट्रेलिया 1962 आणि दक्षिण आफ्रिका 1994. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 की ए 3, बी 4, सी 1 आणि डी 2 या अर्थाने पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला स्पष्ट करता येईल. तर या दृष्टीने जर आपल्याला लक्षात घ्यायचं झालं तर या ठिकाणी आपल्याला सांगता येईल किंवा पर्याय क्रमांक 2च्या आधारावर श्रीलंका 1931, मलेशिया 1955, ऑस्ट्रेलिया 1962 आणि दक्षिण आफ्रिका 1994 या अर्थाने या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर देता येऊ शकेल. तर अशाही प्रकारचे काही वेगळे प्रश्न प्रौढ मताधिकाराविषयीचे आयोगाने विचारलेले आहेत की कोणत्या देशाने प्रौढ मताधिकार केव्हा स्वीकारला किंवा केव्हा स्वीकृत केलेला आहे याही पातळीवर. तर त्यामुळे ती पण तयारी आपण ठेवण्याची गरज आहे. फक्त आपल्याच घटनेविषयी किंवा आपल्याच घटनेच्या तरतुदीविषयी प्रश्न विचारला जाईल अशातला भाग नाही, तर इतरही देशांच्या घटनांच्या बाबतीत सुद्धा प्रश्न विचारायला आयोगाला वाव असल्यामुळे ती पण तयारी आपली ठेवली असली पाहिजे. त्यानंतर घटनेतल्या कलम 343 मधल्या सुद्धा तरतुदी महत्त्वाच्या आहेत, 351 मधल्या सुद्धा तरतुदी महत्त्वाच्या आहेत, त्याच्याविषयी सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. जसं पहा कलम 343 संघ राज्याची राजभाषा देवनागरी लिपीतील हिंदी असेल. संघ राज्याची राजभाषा देवनागरी लिपीतील हिंदी असेल. तर मित्रांनो एक लक्षात घ्या की भारताच्या संघ राज्याची जी राजभाषा म्हणजे राष्ट्रभाषा म्हणत नाही तर राजभाषा ही हिंदी असेल. कालपूर्वी आपल्याला माहीत असेल की एक वादग्रस्त विधान आपल्या माजी क्रिकेटपटूनं केलेलं होतं ते म्हणजे आर अश्विन या स्पिन गोलंदाजानं आपलं एक विधान जे काय आहे ते एका कार्यक्रमामध्ये केलेलं होतं. तर त्यामध्ये त्यानं असं म्हटलं होतं की हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा नाही आहे हे या ठिकाणी असं विधान केलेलं होतं. आणि एक प्रकारे या विधानाच्या माध्यमातून कुठेतरी पुन्हा एकदा हिंदीच्या बाबतीतचा जो काही प्रश्न आहे तो पुढे आलेला होता. तर त्या विधानाच्या अनुषंगाने म्हणा किंवा एक प्रकारे आपल्या घटनेतील तरतुदीच्या दृष्टीने म्हणा तर कलम 343च्या दृष्टीतून ही जी काही तरतूद आहे ती सुद्धा चांगल्या पद्धतीने आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे की संघ राज्याची राजभाषा देवनागरी लिपीतील हिंदी असेल. तर मित्रांनो एक लक्षात घ्या की मागच मी काही दिवसांपूर्वी माझ्या टेलिग्राम चॅनलवर राष्ट्रभाषा आणि राजभाषा या दोन्हीमधला नेमका फरक काय असतो या दृष्टीने एक विस्तृत माहिती जी काय ती टाकलेली होती. की थोडक्यात मी तर उल्लेख करतो किंवा राष्ट्रभाषा की ज्या राष्ट्रभाषेच्या माध्यमातून या ठिकाणी त्या देशाची ओळख स्पष्ट होत असते. आणि दुसरी गोष्ट भारतामध्ये आपण जेव्हा विचार करतो तेव्हा भारतामध्ये हिंदी ही अजूनही राष्ट्रभाषा नाही आहे. एक प्रकारे या ठिकाणी हिंदी या भाषेचा विचार आपल्याकडे राजभाषा म्हणून केलेला आहे आणि संघ राज्याची राजभाषा म्हणून देवनागरी लिपीतील हिंदी असेल अशी कलम 343 मध्ये तरतूद आहे. आणि त्या दृष्टीने भारतामध्ये हिंदी या राजभाषेचा विचार कम्युनिकेशनसाठी आणि प्रशासकीय भाषेच्या स्तरावर या ठिकाणी केला जातो. त्यामुळे संघाची आपली जी काही राजभाषा आहे ती एक प्रकारे हिंदी आहे. संघ राज्याची भाषा जी काय आहे ती राजभाषा म्हणून हिंदी आहे. आणि विशेष म्हणजे एखाद्या देशामध्ये एक किंवा अनेक राजभाषा असू शकतात. जसं भारतामध्ये अनेक राजभाषा आहेत कारण की भारतामध्ये अनेक भाषा विभिन्न घटक राज्यांच्या पातळीवर बोलल्या जातात. तर त्यामुळे एखाद्या देशामध्ये राजभाषा ही एकच असू शकते, एखाद्या देशामध्ये राजभाषा या अनेक असू शकतात. जसं भारतामध्ये अनेक राजभाषा आहेत. त्यामुळे संघराज्याची राजभाषा जरी हिंदी असली तरी प्रत्येक घटक राज्याच्या पातळीवर असणारी राजभाषा ही वेगवेगळी आहे हेही आपण मान्य करायला हरकत नाही. आणि भारतीय राज्यघटनेच्या 8व्या परिशिष्टातील दृष्टीने जर विचार केला तर भारतामध्ये 22 राजभाषांचा विचार केला जातो. त्याचबरोबर कलम 345 मध्ये जी तरतूद आहे की राज्यांची किंवा राज्यांच्या राजभाषा की ज्याचा विचार आपल्याकडे कलम 345 आणि 8व्या परिशिष्टात केलेला आहे. कलम 348 मधली पण तरतूद लक्षात ठेवा कारण की त्याही विषयी प्रश्न आयोगाने विचारलेला आहे की सर्वोच्च न्यायालयात किंवा उच्च न्यायालयामध्ये आणि अधिनियम विधेयके इत्यादींकरता वापरायची भाषा. सर्वोच्च न्यायालयात किंवा उच्च न्यायालयामध्ये आणि अधिनियम विधेयके इत्यादींकरता वापरायची भाषा याबाबतची तरतूद कलम 348 मध्ये केलेली आहे. तसं पाहिलं तर सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयामध्ये अधिनियम किंवा विधेयके इत्यादींकरता वापरायच्या भाषेचा जर विचार केला तर प्रथम प्राधान्य हे इंग्रजीला दिलं जातं, त्यानंतर हिंदीलाही दिलं जातं. मात्र या ठिकाणी जेव्हा आपण सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयाच्या पातळीवर विचार करतो तेव्हा प्रथमतः इंग्रजीला प्राधान्य दिलं तर हे म्हणायला काही हरकत नाही. कलम 351चा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा हिंदी भाषेच्या विकासासाठीचे निर्देशक अशी तरतूद कलम 351 मध्ये केलेली आहे. आणि हिंदी भाषेच्या विकास व विस्ताराची चर्चा कलम 351 मध्ये विस्ताराने केलेली की जसं या ठिकाणी कलम 351 मधल्या ज्या काही विभिन्न तरतुदी आहेत त्या विभिन्न तरतुदीविषयी सुद्धा आयोगाकडून प्रश्न विचारले जातात. त्या दृष्टीने आपल्याला हेही माहिती असावं की कलम 351 मध्ये
हिंदी भाषेच्या विकासाच्या दृष्टीने किंवा हिंदी भाषेचा विकासासाठी निर्देशक या दृष्टीने नेमके कोणते तरतुदी आहेत, तर या हिंदी भाषेचा प्रसार वाढवणे, भारताच्या संमिश्र संस्कृतीच्या सर्व घटकांना अभिव्यक्तीचे माध्यम म्हणून उपयोगात येईल अशा रीतीने या हिंदी भाषेचा विकास करणे, किंवा हिंदुस्थानी किंवा 8व्या अनुसूचित निर्देशित असलेल्या अन्य भारतीय भाषांमध्ये सुद्धा वापरली जाणारे अनेक रूपे किंवा शैली, शब्दप्रयोग यांचा हिंदीचा विकास करण्यासाठी वापर करणं, अशा अनेक प्रकारच्या तरतुदी ज्या आहेत की ज्या कलम 351 मध्ये केल्या गेलेल्या आहेत, त्याही आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवण्याची गरज आहे. एवढंच नव्हे तर काही दिवसांपूर्वी, म्हणजे काही दिवसांपूर्वी म्हणण्यापेक्षा मी म्हणेन किंवा काही वर्षांपूर्वी आपल्याकडे सर्वोच्च न्यायालयाने या ठिकाणी महत्त्वपूर्ण असे काही निर्णय दिलेले आहेत आणि त्याचबरोबर 2023 मध्ये पण त्याशी रिलेटेड असणाऱ्या काही महत्त्वपूर्ण गोष्टी घडलेल्या आहेत. त्या कोणत्या, त्याचाही उलगडा मी इथे करतोय की सर्वोच्च न्यायालयाचे निकाल इंग्रजीसह इतर प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध करून देण्यात यावेत या प्रस्तावाला सर्वोच्च न्यायालयाने 3 जुलै 2019 रोजी मान्यता दिली होती. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे निकाल किंवा निर्णय इंग्रजीसह, म्हणजे मी जसं म्हटलं किंवा प्रथम प्राधान्य हे सर्वोच्च न्यायालयामध्ये इंग्रजीला दिलं जातं आणि इंग्रजी भाषेतच तिथलं कामकाज चालतं. मात्र सर्वोच्च न्यायालयाचे निकाल इंग्रजीसह इतर प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध करून देण्यात यावेत या प्रस्तावाला सर्वोच्च न्यायालयाने 3 जुलै 2019 रोजी मान्यता दिली होती. माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी ही संकल्पना सर्वप्रथम मांडली होती. 9 प्रादेशिक भाषांमध्ये हे भाषांतर करण्यात येईल असंही स्पष्ट केलं गेलं होतं आणि या 9 भाषा होत्या हिंदी, आसामी, बंगाली, कन्नड, मराठी, ओरिया, तमिळ, तेलुगू, उर्दू अशा या 9 भाषांमध्ये या निर्णयांचं भाषांतर करण्यात येईल असं या ठिकाणी या प्रस्तावामध्ये स्पष्ट केलं गेलेलं होतं. मात्र पुन्हा एकदा आणखीन 25 जानेवारी 2023 रोजी सर्वोच्च न्यायालयाचे तत्कालीन सरन्यायाधीश न्यायमूर्ती DY चंद्रचूड सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय घटनेच्या 8व्या अनुसूचीतील 22 भाषांमध्ये उपलब्ध होणार आहेत असंही त्यांनी जाहीर केलेलं आहे. म्हणजे सुरुवातीला जरी या ठिकाणी 9 भाषांमध्ये याच्या भाषांतराचा विचार केला जाईल असं म्हटलं असलं तरी जानेवारी 2023 मध्ये पुन्हा एकदा या ठिकाणी DY चंद्रचूड या आपल्या सरन्यायाधीशांनी अशी घोषणा केलेली आहे की सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय हे घटनेच्या 8व्या परिशिष्टातील 22 भाषांमध्ये उपलब्ध होणार आहेत असंही जाहीर केलेलं आहे. त्यामुळे ही पण अपडेट आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवावी 2023च्या पातळीवरची, की जेणेकरून आपल्याला येणाऱ्या आगामी एक्झाममध्ये त्याचा निश्चितपणे करंट अफेअर्सच्या दृष्टीने उपयोग जो काय तो होऊ शकेल पॉलिटी बेसिसवर. एवढंच नव्हे तर या ठिकाणी आणखीन एक प्रश्न जो काय तो पुढे आपण पाहूया की ज्या प्रश्नाच्या माध्यमातून आपल्याला एका वेगळ्या प्रकारचा प्रश्न जो काय तो विचारला जातो गट ब गट क च्या एक्झाममध्ये, याचाही अनुभव येईल किंवा परिचिती येईल. तर एक लक्षात घ्या की मागे I1 गट ब च्या एक्झाममध्ये आयोगाविषयी प्रश्न विचारला. तर पहा की जसं मी मागच्या भाग 1 मध्ये राज्य मागासवर्गीय आयोग आणि मार्गदर्शक तत्वांचा संबंध जोडून एक प्रश्न मागे MPSCने विचारलेला आहे असं स्पष्ट केलं होतं, तसं इथंही पण आणखीन मी सांगतोय की राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाविषयीचा एक सुद्धा प्रश्न आयोगाने करंट अफेअर्स बेसिसवर या ठिकाणी विचारला होता असं म्हणायला काही हरकत नाही, किंवा त्याच्या रचनात्मक दृष्टीने विचारलं होतं असं म्हणायला काही हरकत नाही. त्यामुळे आपण ज्यावेळेस गट ब गट क ची तयारी करूयात तर त्यावेळेस आपण या ठिकाणी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग असेल, राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग असेल, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग असेल किंवा राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग असेल, राष्ट्रीय महिला आयोग असेल, अशा विभिन्न प्रकारच्या आयोगांच्या बाबतची तयारी ठेवणं हे गरजेचं आहे. का तर त्याही विषयी आपल्याकडे प्रश्न गट ब गट क च्या एक्झाममध्ये विचारले जातात किंवा विचारले गेलेले आहेत. त्यामुळे त्या संबंध आयोगांच्या बाबतीत सुद्धा आपली तयारी असली पाहिजे. कारण की महिला आयोगाविषयी प्रश्न विचारलेला आहे, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाविषयी प्रश्न विचारलेला आहे, तर त्यामुळे त्याही बाबतीत इतरही आयोगांच्या बाबतीत प्रश्न विचारायला आयोगाला वाव आहे आणि विचारू शकतं. तर त्यामुळे त्या दृष्टीने सुद्धा आपली तयारी असणं अपेक्षित आहे. आता इथं पहा की काय विचारलेलं की पुढीलपैकी अयोग्य विधाने शोधा. मागासवर्गीय राष्ट्रीय आयोग ही वैधानिक संस्था आहे. बी विधान, हा आयोग गृह खात्याअंतर्गत काम करतो. सी विधान, या आयोगाला इतर मागासवर्गातील व्यक्तींच्या तक्रारीमध्ये लक्ष देऊन सोडवण्यासाठीचे अधिकार देण्याएवढे सक्षम करण्यात आलेले नाहीये. आणि डी विधान, या आयोगाची स्थापना 1990 साली झाली. पर्याय उत्तरे: पर्याय 1 A, B, C, पर्याय 2 B आणि D, पर्याय 3 C आणि D आणि पर्याय 4 B आणि C. मित्रांनो, या ठिकाणी मूळ प्रश्न काय विचारलेला आहे की पुढीलपैकी अयोग्य विधाने शोधा. तर या प्रश्नातली कोणती अयोग्य विधाने आहेत, तर एक म्हणजे बी विधान अयोग्य आहे आणि दुसरं आहे डी विधान अयोग्य आहे. की हा आयोग गृह खात्याअंतर्गत काम करतो, तर हे विधान अयोग्य आहे किंवा चुकीचं आहे. का तर हा आयोग गृह खात्याअंतर्गत नव्हे तर या ठिकाणी सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाअंतर्गत काम करतो. म्हणजे सोशल जस्टिस अँड एम्पॉवरमेंट मिनिस्ट्री या अंतर्गत काम करणारा हा आयोग आहे. सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय अंतर्गत राहून हा राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग काम करतो. त्यामुळे बी विधान अयोग्य आहे. आणि राहिला प्रश्न डी विधानाचा, तर डी विधानाचा जर विचार केला तर या आयोगाची स्थापना 1990 साली झाली. हे चुकीचं याकरता आहे कारण की या आयोगाची स्थापना 1993 मध्ये झालेली आहे. तर त्यामुळे 1993च्या या आयोगाच्या स्थापनेचा विचार करता डी विधान सुद्धा चुकीचं आहे. राहिला प्रश्न या ठिकाणी ए आणि सी विधानाचा, तर हे ए आणि सी दोन्ही विधाने बरोबर आहेत. मात्र
आज घडीला जर आपण विचार केला तर हा आयोग या ठिकाणी वैधानिक संस्था नसून घटनात्मक संस्था म्हणून त्याला दर्जा प्राप्त झालेला आहे 102व्या घटनानुसार. कारण की जेव्हा हा प्रश्न विचारला गेला होता तेव्हा या ठिकाणी हा प्रश्न एक प्रकारे 2017च्या गट ब च्या एक्झाममध्ये विचारलेला पाहायला मिळतो आणि 2017मध्ये 102वी घटनादुरुस्ती झालेली नव्हती. त्यामुळे त्यावेळेस राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचा दर्जा हा वैधानिक संस्था म्हणून होता. मात्र आज घडीला जर आपण 102व्या घटनादुरुस्तीचा विचार जर केला तर हा आयोग या ठिकाणी घटनात्मक संस्था म्हणून विचार घेतला जातो. घटनात्मक दर्जा त्याला प्राप्त झालेला 102व्या घटनादुरुस्तीद्वारा कलम 338B च्या माध्यमातून. तर त्यामुळे आज घडीला या ठिकाणी जर विचार केला तर ह्याला घटनात्मक दर्जा प्राप्त आहे हे म्हणायला जागा होते. तर आजच्या पातळीवर जर आपण विचार केला तर या ठिकाणी फक्त सी हे विधान बरोबर आहे असं म्हणायला जागा होते. मात्र प्रश्न हा 2017मध्ये विचारलेला असल्यामुळे या ठिकाणी ए आणि सी ही दोन विधाने बरोबर आहेत. मात्र बी आणि डी ही अयोग्य विधाने आहेत हे उत्तर आपल्याला स्पष्ट करता येतं. म्हणून या प्रश्नाचं इथं पर्याय क्रमांक 2 आहे. मात्र पहा की राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग जेव्हा आपण घेतो तेव्हा ती स्थापना आहे 14 ऑगस्ट 1993ची. या आयोगाची स्थापना राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग कायदा 1993 अंतर्गत करण्यात आली होती. हा आयोग सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाअंतर्गत काम करणारी एक वैधानिक संस्था होती. मात्र आता ती घटनात्मक संस्था आहे कारण की 102व्या घटनादुरुस्तीद्वारे त्याला घटनात्मक दर्जा प्राप्त झालेला आहे. ही 102वी घटनादुरुस्ती 2018मध्ये झालेली होती. भारतीय घटनेमध्ये कलम 338B, कलम 342A व कलम 366-26C ही 3 कलमे या 102व्या घटनादुरुस्तीद्वारा समावेश करण्यात आलेली आहेत. तर मित्रांनो या ठिकाणी हे तिन्ही कलम चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा कारण की याही बाबतीत मागे आयोगाने प्रश्न विचारला होता की 102व्या घटनादुरुस्तीद्वारा कोणती 3 कलमे नव्याने ॲड केलेली आहेत. तर ती आहेत कलम 338B, कलम 342A आणि कलम 366-26C. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची घटनेच्या कलम 338B नुसार जर तरतूद जर पाहिली तर ती या ठिकाणी आपल्याला या अर्थाने सांगता येईल की या आयोगाला घटनात्मक दर्जा प्राप्त झालेला आहे आणि कलम 338B नुसार या आयोगाची रचनात्मकता किंवा संघटनात्मक जे काही स्वरूप आहे ते स्पष्ट केलं गेलेलं आहे. त्याचबरोबर सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गांच्या तक्रारी तपासणे आणि योग्य त्या शिफारशी करणे हा आयोगाच्या स्थापनेचा मुख्य हेतू आहे. म्हणजे जे सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले इतर मागासवर्गीय घटक आहेत त्यांच्या तक्रारी तपासणे आणि योग्य त्या शिफारशी करणे हा आयोगाच्या स्थापनेचा मुख्य हेतू आहे, मुख्य उद्देश आहे. या अर्थाने हा आयोग स्थापन केला गेलेला आहे असं म्हणायला जागा होते. तर या राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची सुद्धा स्थापना आपण योग्य पद्धतीने लक्षात ठेवण्याची गरज आहे. त्यानंतर महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 नुसार खालील योग्य जोड्या जुळवा. पहा की अशाही प्रकारचा प्रश्न मागे आयोगाने विचारलेला होता गट ब च्या एक्झाममध्ये की महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 नुसार योग्य प्रकारच्या जोड्या जुळवा. मग आता पहा की मी तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे की आपण कुठं कमी पडतो तर पंचराज संस्थांमध्ये या महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 मधल्या विभिन्न तरतुदीविषयी प्रश्न विचारला काय किंवा ग्रामपंचायत अधिनियम 1958 बाबत प्रश्न विचारला गेला काय. तर त्यातल्या तरतुदींच्या प्रश्नातून प्रश्न विचारल्यानंतर आपली बाजू जी काय ती कमी पडते. आपण प्रश्नाचं उत्तर द्यायला या ठिकाणी कमी पडतो. तर त्यामुळे या दोन्ही कायद्यांमधल्या तरतुदी किंवा दोन्ही कायद्यांशी संबंधित विभिन्न कलम किमान पातळीवर आपल्याला चांगल्या पद्धतीने माहिती असली पाहिजे किंवा त्याची आपल्याला जाणीव असली पाहिजे किंवा ही संबंध कलम आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवली पाहिजे. तर इथं पहा की महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 नुसार योग्य जोड्या जुळवा. एका बाजूला आहे जिल्हा परिषद अंतर्गत विविध समित्या व रचना, बी गट विकास अधिकाऱ्याची नेमणूक, सी पंचायत समिती सभापती उपसभापती यांचे अधिकार व कार्य आणि डी मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे अधिकार व कार्य. आणि दुसऱ्या बाजूला आहे कलम 95, कलम 78, कलम 97, कलम 76. तर मग आता पहा की जिल्हा परिषद अंतर्गत विविध समित्या आणि रचना याबाबतची जी काही तरतूद आहे ती कलम 78 मध्ये केली गेलेली आहे या कायद्याअंतर्गत. गट विकास अधिकाऱ्याची नेमणूक याबाबतची तरतूद आहे ती कलम 97 मध्ये केलेली आहे. त्यानंतर पंचायत समिती सभापती उपसभापती यांचे अधिकार व कार्य याबाबतची जी काही तरतूद आहे ती कलम 76 मध्ये केलेली आहे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे अधिकार व कार्य कलम 95 मध्ये केलेली तरतूद आहे. तर या अर्थाने याचं उत्तर जे काय ते पर्याय क्रमांक 2 आहे की A2, B3, C4 आणि D1 असं पर्याय क्रमांक 2 हे उत्तर स्पष्ट करता येईल. जर आपण या ठिकाणी महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 योग्य पद्धतीने अभ्यासला तर आपल्याला या ज्या काही संबंध तरतुदी आहेत त्या लक्षात राहतील. मग जिल्हा परिषदेअंतर्गत विविध समित्यांची रचना कलम 78 असेल किंवा गटविकास अधिकाऱ्याची नेमणूक कलम 97 असेल, पंचायत समिती सभापती उपसमिती यांची कार्य यांचा उल्लेख कलम 76 मध्ये असेल किंवा मुख्य सीओचे अधिकार व कार्य याचा विचार कलम 95 मध्ये केलेला असतो. तर या संबंध कायद्यातल्या संबंध वेगवेगळ्या तरतुदी ज्या आहेत त्या किमान तरी आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवल्या पाहिजेत. मग ती जिल्हा परिषदेचा कार्यकाल असेल, जिल्हा परिषदेच्या अंतर्गत अध्यक्ष उपाध्यक्षांबाबतच्या तरतुदी असतील, जिल्हा परिषद सदस्यांविषयीच्या तरतुदी असतील, अविश्वास ठरावाबाबतच्या तरतुदी असतील, अशा वेगवेगळ्या ज्या काही तरतुदी आहेत त्या कोणत्या कलमानुसार केल्या गेलेल्या आहेत या कायद्यामध्ये
त्याबाबतचा जो सर्व आपला अभ्यास आहे तो परिपूर्ण असला पाहिजे. त्याचबरोबर आणखीन एक माहिती आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे की जी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. तर महानगर नियोजन समिती याही बाबतीत आयोगाने जो काही प्रश्न आहे तो मागे विचारलेला होता एका एक्झाममध्ये, की कलम 243 नुसार भारतीय राज्यघटनेमध्ये महानगर नियोजन समितीबाबतची तरतूद केलेली आहे. तर कलम 243 नुसार देशातील महानगरांचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी या महानगर नियोजन समिती तरतूद 74व्या घटनादुरुस्तीद्वारे केली गेली आपल्याला पाहायला मिळते. आणि कलम 243 नुसार या समितीची रचना, सभासद संख्या, कार्यकाल, निवड पद्धती, अधिकार व कार्य निश्चित करण्यासाठी कायद्याद्वारे तरतूद करण्याचा अधिकार जो काय तो राज्य विधिमंडळास दिला गेलेला आहे. तर मित्रांनो, एक लक्षात घ्या की कलम 243 बाबतीत सुद्धा प्रश्न आयोगाने ZE1 बाबतीत सुद्धा प्रश्न विचारलेला आहे आणि ZE2 बाबतीत सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. तर त्यामुळे या दोन्ही कलमातल्या किंवा दोन्ही उपकलमातल्या तरतुदी आपल्याला चांगल्या पद्धतीने माहिती पाहिजेत. कारण की मागं आयोगाने याही दृष्टीने प्रश्न विचारला होता की महानगर नियोजन समितीच्या स्थापनेचा हेतू काय आहे किंवा उद्देश काय आहे. तर हाच हेतू आहे की महानगरांचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी या समितीची स्थापना केली गेलेली आहे. आणि कलम 243 नुसार या समितीची रचना, सभासद संख्या, कार्यकाल, निवड पद्धती, अधिकार व कार्य निश्चित करण्यासंबंधीचे अधिकार जे आहेत किंवा कायद्याद्वारे तरतूद करण्यासंबंधीचे अधिकार जे आहेत ते राज्य विधिमंडळाकडे देऊ केलेले आहेत. एवढंच नव्हे तर या ठिकाणी इतरही तरतुदीविषयी आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. जसं या समित्यांमधील भारत सरकारचे व राज्य शासनाचे आणि अशा समित्यांना नेमून देण्यात आलेली कामे पार पाडण्यासाठी आवश्यक वाटतील अशा संघटनांचे व संस्थांचे प्रतिनिधित्व देण्यासाठी राज्य विधिमंडळ कायद्याद्वारे तरतूद करू शकते. म्हणजे या महानगर नियोजन समितीमध्ये भारत सरकार, राज्य शासन यांचे प्रतिनिधित्व देण्यासाठी किंवा इतर संघटना किंवा संस्थांचे प्रतिनिधित्व देण्यासाठी कोण तरतूद करू शकतं, तर राज्य विधिमंडळ कायद्याद्वारे तरतूद करू शकतं. असाही प्रश्न मागे आयोगाने महानगर नियोजन समितीविषयी विचारलेला आहे. किंवा अशाही पद्धतीने आयोगाने प्रश्न विचारलेला की महानगर नियोजन समितीमध्ये कोणाकोणाला प्रतिनिधित्व दिलं जातं, तर त्यामध्ये भारत सरकार, राज्य शासनाचे प्रतिनिधित्व सुद्धा त्याच्यामध्ये पाहायला मिळतं किंवा इतर संघटना किंवा संस्थांचे प्रतिनिधित्व या समितीमध्ये पाहायला मिळतं की ज्याविषयी कायद्याद्वारे तरतूद करण्याचा अधिकार राज्य विधिमंडळाचा असतो. त्यामुळे या समितीविषयी सबंध माहिती आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवण्याची गरज आहे. तसंच पंचराज्य संस्थेविषयीचा आणखीन एक प्रश्न आपण पाहूया की ज्याच्याविषयी सुद्धा आयोगाने एक वेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारलेला आहे की बलवंतराव मेहता समितीची स्थापना डॅश हेतूने करण्यात आली होती. मित्रांनो, एक लक्षात घ्या की पंचराज्य संस्थांशी संबंधित ज्या काही विकास प्रक्रियेतल्या विभिन्न समित्या आहेत पंचराज्य संस्थांच्या विकास प्रक्रियेतल्या, मग ती बलवंतराव मेहता समिती असो, अशोक मेहता समिती असो, जीविका समिती असो, LM सिंघवी समिती असो किंवा PK थुंगन समिती असो किंवा महाराष्ट्रातल्या असणाऱ्या वसंतराव नाईक समिती असो, LN बोंगेबा समिती असो किंवा प्राचार्य P. पटेल समिती असो, या सबंध समित्यांच्या स्थापनेमागचा उद्देश काय होता, हेतू काय होता, या सबंध समित्यांच्या स्थापनेचे हेतू आपण चांगल्या पद्धतीने अभ्यासले पाहिजेत. कारण की त्या हेतूविषयी सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. मी असं म्हणत नाही की या ठिकाणी फक्त बलवंतराव मेहतेच्या समितीच्या स्थापनेचा हेतू विचारलेला आहे. इतरही समित्यांच्या स्थापनेच्या हेतूविषयी सुद्धा प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत आणि त्याची आपण तयारी ठेवली पाहिजे. मी आपल्या ॲपच्या अंतर्गत जो काही या ठिकाणी पंचराज्य संस्था याविषयीचा एक स्पेशल कोर्स जो ठेवलेला आहे, स्पेशल बॅच जी काही ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये या सबंध समित्यांच्या स्थापनेचा हेतू विस्ताराने या ठिकाणी स्पष्ट करून सांगितलेला आहे. तर इथंही आपण पहा की बलवंतराव मेहता समितीची स्थापना डॅश हेतूने करण्यात आली होती. तर 1 लोकशाही विकेंद्रीकरण उपाययोजना सुचविणे, 2 सामूहिक विकास कार्यक्रमाच्या अंमलात अधिक कार्यक्षमता आणण्याकरता उपाययोजना सुचविणे, तत्कालीन ग्रामपंचायतीच्या कामकाजाची माहिती मिळवणे आणि तत्कालीन ग्रामपंचायतीच्या पुरेशा आर्थिक स्रोतांची तपासणी करणे. तर अशा पद्धतीने हा संदर्भ जो काय तो दिला गेलेला आहे. इथं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सामूहिक विकास कार्यक्रमाच्या अंमलात अधिक कार्यक्षमता आणण्याकरता उपाययोजना सुचविणे. मग आता पहा की या ठिकाणी कोणत्या ना कोणत्या समितीचा जो हेतू आहे तो हेतू समोर ठेवूनच त्या समितीची स्थापना केलेली असल्यामुळे त्या समितीची सुद्धा आपल्याला पूर्ण माहिती असली पाहिजे. जसं तर बलवंतराव मेहता समिती 1957ला स्थापन झाली होती, 16 जानेवारी 1957ला. अहवाल सादर केला होता 24 नोव्हेंबर 1957ला. समितीतील सदस्य होते DP सिंग, BG राव आणि ठाकूर फूल सिंग. समितीच्या सदस्यांच्या विषयी सुद्धा प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत. त्यामुळे बहुतांश ज्या काही वेगवेगळ्या समित्या आपल्याकडे स्थापन झालेल्या आहेत पंचराज्य संस्थांच्या दृष्टीने, तर त्यामध्ये असणाऱ्या सदस्यांची सुद्धा नाव आपल्याला माहिती असणे गरजेचं आहे. त्यानंतर समितीचा अभ्यासक्षेत्र किंवा समितीच्या स्थापनेचा हेतू किंवा उद्देश काय होता, तर सामुदायिक विकास कार्यक्रम व राष्ट्रीय विस्तार सेवा कार्यक्रम यांच्या प्रगतीचा अभ्यास करणं, त्यांचं मूल्यमापन करणं, जिल्हास्तरीय शासकीय यंत्रणेचा अभ्यास करणं आणि विकास कार्यक्रमातील जनतेच्या सहभागाचा अभ्यास करणं. या सर्व अर्थाने या ठिकाणी ही जी काही समिती आहे ती स्थापन झाली होती किंवा या संबंध हेतूने ही समिती स्थापन झाली होती. एवढंच नाही तर आणखीन एक प्रश्न आपण पाहूया की ज्यामध्ये सुद्धा या ठिकाणी आपल्याला एक वेगवेगळ्या प्रकारच्या तरतुदींच्या रचनातून असणारा प्रश्न आपल्याला पाहायला मिळतो की खालील विधाने विचारात घ्या. ग्रामसभेचे कार्यवृत्त व इतर संबंधित अभिलेखित ठेवणे व त्यांची योग्य ती सुरक्षितता राखणे ही सरपंच व उपसरपंच यांची संयुक्त जबाबदारी असते. आणि ब,
प्रत्येक वित्तीय वर्षातील ग्रामसभेची पहिली बैठक ते वित्तीय वर्ष सुरू झाल्यापासून 2 महिन्यांच्या आत भरवली पाहिजे. पर्याय उत्तरे पर्याय 1 विधान अ बरोबर, पर्याय 2 विधान ब बरोबर, पर्याय 3 दोन्ही विधानी बरोबर, पर्याय 4 दोन्ही विधानी चूक. तर आता पहा की अ जे विधान आहे की ग्रामसभेचे कार्यवर्त व इतर संबंधित अभिरक्षित सुरक्षित रक्षित ठेवणे, त्यांची योग्य ती सुरक्षितता राखणे ही सरपंच उपसरपंच यांची सगळी जबाबदारी असते. तर हे विधान या ठिकाणी तर चुकीचं आहे. का तर या ठिकाणी ही जबाबदारी सरपंच उपसरपंच नसून ती ग्रामसेवकाची असते. ही जबाबदारी ग्रामसेवकाची असते. त्यामुळे अ विधान चुकीचं आहे. ब मात्र या ठिकाणी बरोबर आहे की प्रत्येक वित्तीय वर्षातील ग्रामसभेची पहिली बैठक हे ते वित्तीय वर्ष सुरू झाल्यापासून 2 महिन्यांच्या आत भरवली पाहिजे. हे ब विधान बरोबर आहे. त्यामुळे या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विधान ब बरोबर. पण जेव्हा आपण याची एक प्रकारे ग्रामपंचायत कायदा 1958च्या स्तरावर तरतुदीच्या रचने विचार करतो तेव्हा ती संबंध तत्वसुद्धा आपल्याला कोणत्या कलमात नमूद केलेली आहे तेही माहिती असणं गरजेचं. जसं तपा की महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील कलम 60 नुसार ग्रामसेवक हा ग्रामपंचायत व ग्रामसभेचा सचिव असतो. 1958च्या कायद्याच्या कलम 54 नुसार ग्रामसभेचा सचिव या नात्याने ग्रामसभेचे कार्यवृत्त इतर संबंधित अभिलेख सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी ही ग्रामसेवकाची असते. ती सरपंच उपसरपंच नाही, ती ग्रामसेवकाची असते. विशेष परिस्थितीत ग्रामसभेस ग्रामसेवक उपस्थित नसेल, समजा विशिष्ट परिस्थितीमध्ये ग्रामसभेच्या बैठकीला ग्रामसेवक उपस्थित नसेल तर अशा वेळेस सरपंच ग्रामसभेचे कार्यवृत्त लिहिण्यासाठी गावात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी जसे शिक्षक, तलाठी, अंगणवाडी सेविका यासारख्या शासकीय, निमशासकीय किंवा पंचायत कर्मचारी यांची नियुक्ती करेल अशी सुद्धा या कायद्यामध्ये तरतूद केलेली आहे. कोणत्या कलमात? तर कलम 54 क नुसार या कायद्यामध्ये ही तरतूद केलेली आहे की ग्रामसेवकाच्या अनुपस्थितीमध्ये या सर्व व्यक्तींकडून संबंधित कार्यवृत्त हे जे काय ते लिहिलं जाईल. तर त्यामुळे ही संबंध माहिती आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवण्याची गरज आहे. त्याचबरोबर या ठिकाणी या कायद्याच्या कलम 8.1 नुसार प्रत्येक वित्तीय वर्षातील ग्रामसभेची पहिली सभा त्या वर्षाच्या प्रारंभापासून 2 महिन्याच्या आत भरवण्यात येईल अशी ही तरतूद या ठिकाणी केलेली आहे. म्हणजे जी काही ग्रामसभेची पहिली सभा आहे ती त्या वर्षाच्या प्रारंभापासून 2 महिन्यांच्या आत घेण्यात येईल अशी तरतूद या ठिकाणी केलेली आहे प्रत्येक वित्तीय वर्षाच्या दृष्टीने. म्हणून कलम 8.1 मध्ये तरतूदसुद्धा आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवावी. आणि जी काही ग्रामसेवकाची कार्य आहेत किंवा ग्रामपंचायत ठरावांचे अंमलबजावणी असेल, दैनंदिन प्रशासकीय कामकाज पाहणं असेल, सचिव या नात्याने सभेचं कामकाज पाहणं असेल किंवा त्याचं कार्यवृत्त ठेवणं असेल, वार्षिक अहवाल हिशोब सादर करणे, ग्रामनिधी सांभाळणे असे अनेक कामं जी काही ती ग्रामसेवकास पार पाडावी लागतात. हेही आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवण्याची गरज आहे. त्याचबरोबर आणखीन एक प्रश्न आपण पाहूया की ज्या प्रश्नाच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला पंचायत संस्थेच्या बाबतीत नेमके तरतुदींवर आधारित कायद्यातील तरतुदींच्या आधारावर प्रश्न कसे विचारतात याचा परिचय येईल. तर पहा की खालील विधाने विचारात घ्या. ग्रामपंचायतीचा कोणताही ठराव त्या ठरावाच्या संमत झाल्याच्या तारखेपासून 3 महिन्यानंतर दुसरा ठराव साध्या बहुमताने संमत करून त्यात फेरबदल, सुधारणा, फेरफार करता येईल अशा अथवा तो रद्द करता येईल. आणि ग्रामपंचायतीने आपल्या सदस्यांच्या एकूण संख्येच्या 2/3 इतक्या सदस्यांनी पाठिंबा दिलेल्या ठरावाखेरीज इतर कोणत्याही रीतीने पंचायतीच्या कोणत्याही ठरावात तो संमत झाल्याच्या तारखेपासून 3 महिन्यांच्या आत फेरबदल, सुधारणा, फेरफार करता येणार नाही अथवा तो रद्द करता येणार नाही. पर्याय उत्तरे पर्याय 1 विधान अ बरोबर, पर्याय 2 विधान ब बरोबर, पर्याय 3 दोन्ही विधाने बरोबर आणि पर्याय 4 दोन्ही विधाने चुकीचे. तर मित्रांनो आता ह्या दोन्ही विधानांकडे पाहिल्यानंतर आपल्याला प्रथमदर्शनी हा प्रश्न थोडासा अवघड वाटणं साहजिक आहे, कारण की या ठिकाणी जी वापरलेली भाषा आहे या प्रश्नातली ती दोन्ही विधानातली भाषा ही कायद्याची भाषा आहे. तर कायद्यातली भाषा जशीची तशी वापरली गेली असल्यामुळे आपल्याला थोडंसं वाटणं साहजिक आहे की हा प्रश्न नेमका कसा टॅकल करायचा. तर इथं या ठिकाणी लक्षात घ्या की हा जो प्रश्न आहे तो महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधल्या कलम 37च्या आधारावर विचार केलेला प्रश्न आहे. कलम 37शी संबंधित या दोन्ही तरतुदी आहेत असं म्हणायला जागा होते. त्यामुळे या महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील कलम 37 मधल्या दोन्ही तरतुदींचा विचार करता ही दोन्ही विधाने बरोबर आहेत. म्हणून उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 3 दोन्ही विधाने बरोबर. मग आता पहा की महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील कलम 37 नुसार या प्रश्नातील दोन्ही विधाने बरोबर आहेत, कारण कलम 37 मध्ये ग्रामपंचायतीच्या ठरावामध्ये फेरबदल करणे किंवा ते ठराव रद्द करणे याविषयीची तरतूद केलेली आहे. म्हणजे या कलम 37 मध्ये या ग्रामपंचायतीच्या ठरावांच्या बाबतीत फेरबदल करणे किंवा ते रद्द करणे याविषयीची जी काही तरतूद आहे ती या दोन्ही विधानांमध्ये दिलेली आहे. त्या दोन्ही विधानांच्या रचनेत ती तरतूद केलेली आहे. त्यामुळे ठरावामध्ये फेरबदल करणं असेल किंवा ठराव रद्द करणं असेल या दोन्ही बाबतीची तरतूद या कलम 37 मध्ये पाहायला मिळते. शिवाय कलम 37 बरोबरच कलम 38, 39 आणि 43 मध्ये सुद्धा तरतुदी महत्त्वाच्या आहेत या मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 मध्ये की 38 मध्ये सरपंच उपसरपंच यांचे कार्य व ग्रामपंचायतींना कार्यकारी शक्ती यांची तरतूद, कलम 39 मध्ये ग्रामपंचायत सदस्यास पदावरून दूर करण्यासंदर्भातील तरतूद, कलम 43 मध्ये ग्रामपंचायत सदस्यांच्या रिक्त झालेल्या जागा व पदे भरण्यासंदर्भातील तरतूद. तर अशा या वेगवेगळ्या प्रकारच्या रचनातून या कायद्यातल्या
वेगवेगळ्या कलमांखाली असणाऱ्या तरतुदी सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवण्याची गरज आहे. त्यानंतर राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान काय आहे, RJSA. पर्याय 1 पंचायत संस्थांना ग्रामपंचायत विकास आराखडा करण्यास सक्षम करणारी योजना. पर्याय 2 नियमित ग्रामसभा आणि त्यांची नोंदी ठेवण्यास प्रोत्साहन देणारी योजना. पर्याय 3 गावच्या पातळीवर मतदान वाढविण्याची योजना. आणि पर्याय 4 सरपंच थेट निवड करण्यास प्रोत्साहन देणारी योजना. तर ही राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान नेमकी योजना काय आहे, तर एक लक्षात घ्या की याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 की पंचायत संस्थांना ग्रामपंचायत विकास आराखडा करण्यास सक्षम करणारी योजना म्हणून या योजनेकडे पाहिलं जातं. कशा अर्थाने, तर या योजनेची जी काय या ठिकाणी तरतूद किंवा या योजनेचा विचार जो काय आहे तो सर्वप्रथम का विचार घेतला गेला होता, तर भारत सरकारच्या केंद्रीय अर्थसंकल्प 2016-17 मध्ये या अभियानाची घोषणा करण्यात आलेली होती. कधीच्या, तर 2016-17च्या अंतर्गत जे काही केंद्रीय अर्थसंकल्प भारत सरकारचा सादर केला गेला होता त्यामध्ये या अभियानाची घोषणा करण्यात आली होती. आणि म्हणून सततच्या विकास उद्दिष्टांना पूर्ण करण्यासाठी आणि पंचायत संस्थांच्या शासकीय क्षमतांना विकसित करण्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्प 2016-17 मध्ये या अभियानाची सर्वप्रथम घोषणा केली होती. ही केंद्र पुरस्कृत योजना आहे. या योजनेच्या केंद्रीय घटकांसाठी भारत सरकारकडून वित्तीय सहाय्य प्राप्त होणार असून राज्य घटकांसाठी वित्तीय सहाय्याचे स्वरूप हे केंद्र व राज्यामध्ये 60-40 असे असणार आहे. म्हणजे 60 हे केंद्र सरकारचं असणारं प्रमाण आणि 40 हे घटक राज्यांचे असणारं पातळीवरचं सहाय्याचं प्रमाण, वित्तीय सहाय्याचं प्रमाण. त्यानंतर पूर्वोत्तर राज्य, पहाडी राज्य व जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेश यांच्यासाठी वित्तीय सहाय्याचं स्वरूप हे केंद्र व राज्यामध्ये 90:10 असे विभागले गेलेलं आहे. तथापि इतर केंद्रशासित प्रदेशांसाठी वित्तीय सहाय्याचे स्वरूप जे काय आहे ते 100% केंद्राचे असणार आहे. म्हणजे एकंदरीत जर विचार केला तर या ठिकाणी पूर्वोत्तर, पहाडी राज्य आणि जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेशांच्या पातळीवर या सहाय्याचं स्वरूप केंद्र आणि राज्यामध्ये जर विचार घेतलं तर 90-10 असं असणार आहे. इतर केंद्रशासित प्रदेशांच्या बाबतीत मात्र 100% केंद्र सरकारचं त्याबाबतचं वित्तीय सहाय्याचं स्वरूप आहे, हेही लक्षात ठेवण्याची गरज आहे. तर एक लक्षात घ्या की जम्मू काश्मीर हे केंद्रशासित प्रदेश जरी असलं तरी तिथं विधानसभा आहे आणि तिथं एक सरकारसुद्धा आहे. तर त्यामुळे त्या ठिकाणी त्याचं स्वरूप जे काही ते 90:10 आहे. मात्र इतर केंद्रशासित प्रदेशांच्या बाबतीत ते एक प्रकारे 100% केंद्राचं असणार आहे, हे मान्य करता येऊ शकेल. तर राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान याही बाबतीत आपण ही संबंध माहिती चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवण्याची गरज आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आणखीन एक प्रश्न आहे की जो महाराष्ट्राच्या अंतर्गत जी काही ग्रामविकास समित्यांबाबतची तरतूद विचार घेतली गेलेली आहे, तर त्या दृष्टीने विचारलेला हा प्रश्न आहे की महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील ग्रामविकास समित्यांसंबंधीच्या तरतुदीबाबत खालील विधाने विचारात घ्या. की महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील म्हणजेच आपल्या 1958च्या अधिनियमातील ग्रामविकास समित्यांसंबंधीच्या तरतुदीबाबत खालील विधाने लक्षात घ्या. ग्रामविकास समितीतील सदस्यांची एकूण संख्या 7 पेक्षा कमी नसेल आणि 17 पेक्षा जास्त नसेल. ग्रामविकास समितीतील सदस्यांपैकी 1/3 कमी नसतील इतके सदस्य ग्रामपंचायतीच्या सदस्यांमध्ये असतील. तिच्या सदस्यांपैकी 1/3 कमी नसतील इतके सदस्य महिला असतील. उपसरपंच हा तिचा पदसिद्ध अध्यक्ष असेल. आणि ग्रामसेवक हा तिचा पदसिद्ध सदस्य सचिव असेल. वरीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत? पर्याय 1 अ, ब, क आणि ड. पर्याय 2 ब, ख आणि ई. पर्याय 3 अ, ब, क आणि ई. आणि पर्याय 4 वरील सर्व. तर मित्रांनो या ठिकाणी या प्रश्नोत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ब, क आणि ई. मग आता ब, क आणि ई का? तर एक लक्षात घ्या की ग्रामविकास समितीतील सदस्यांची एकूण संख्या 7 पेक्षा कमी नसेल, 17 पेक्षा जास्त नसेल. तर इथं ती संख्या जी दिली गेलेली आहे 7 पेक्षा कमी आणि 17 पेक्षा जास्त नसेल ती चुकीची आहे. तर या ठिकाणी ती संख्या आहे एकूण संख्या 12 पेक्षा कमी नसेल आणि 24 पेक्षा जास्त नसेल असं असणं अपेक्षित आहे. 12 पेक्षा कमी नसेल आणि 24 पेक्षा जास्त नसेल. मग यामुळे अ विधान चुकीचं आहे. ज्यावेळेस आपण या ठिकाणी ड विधान विचार करतो की उपसरपंच हा तिचा पदसिद्ध अध्यक्ष असेल, तर उपसरपंच हा या समितीचा पदसिद्ध अध्यक्ष नसतो, तर सरपंच हा या समितीचा पदसिद्ध अध्यक्ष असेल असं म्हणायला इथं जागा आहे. त्यामुळे ड विधान चुकीचं आहे. राहिले ब, क, ई ही विधाने योग्य आहेत, बरोबर आहेत, हे इथं सांगता येऊ शकेल. तर त्यामुळे अ पर्याय आणि ड पर्याय इथं चुकीचे आहेत, मात्र ब, क, ई हे बरोबर आहेत. तर या समितीच्या अनुषंगाने थोडीशी विस्तृत माहिती आपण पाहूया की आपल्याकडे ग्रामपंचायत ग्रामविकास समित्या व लाभार्थी स्तर उपसमिती या अंतर्गत जर विचार केला तर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 अंतर्गत कलम 49 आणि 50 नुसार या ग्रामविकास समिती संबंधित तरतूद आपल्याला पाहायला मिळते. तर त्या अर्थाने जर विचार केला तर ग्रामविकास समितीतील सदस्यांची एकूण संख्या 12 पेक्षा कमी नसेल आणि 24 पेक्षा जास्त नसेल. सरपंच हा ग्रामविकास समितीचा पदसिद्ध अध्यक्ष असेल. ग्रामविकास समितीच्या सदस्यांपैकी 1/3 पेक्षा कमी नसतील इतके सदस्य ग्रामपंचायतीच्या सदस्यांमधील असतील. ग्रामविकास समितीच्या सदस्यांपैकी 1/3 पेक्षा कमी नसतील इतके सदस्य महिला असतील. एवढंच नव्हे तर ग्रामविकास समितीमध्ये ग्राम महिला मंडळ किंवा या परियोजनासाठी विशेषरित्या बोलवण्यात आलेली महिला मतदारांची ग्रामसभेचा ग्रामसेवक हा पदसिद्ध सदस्य सचिव असेल. म्हणजे
एकंदरीत या ठिकाणी जी काही विधाने या प्रश्नामध्ये दिलेली आहेत त्या प्रश्नांच्या विधानांची तरतूद लक्षात घेतली तर आपल्याला लक्षात येऊ शकेल की महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधल्या कलम 49-50 नुसार विचारली गेलेली ही संबंध विधाने आहेत आणि त्यामुळे इथं या प्रश्नोत्तर जे काय आहे ते ब क ई असं आपलं स्पष्ट करता येऊ शकतं. तर त्यामुळे ही जी काही संबंध माहिती आहे या एकंदरीत महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958च्या विभिन्न तरतुदीविषयी ती पण आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवण्याची गरज आहे. तर मित्रांनो एक लक्षात घ्या की या ठिकाणी या दोन कायद्यांची आपण चांगल्या पद्धतीने तयारी ठेवणं गरजेचं आहे. एक म्हणजे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 आणि त्याचबरोबर महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961. तर त्यामुळे ही दोन्ही कायदे आणि त्या कायद्यातल्या विभिन्न कलमातील तरतुदी आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवण्याची गरज आहे. तर विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आपण पुन्हा आपल्या व्हिडिओला कंटिन्यू करूया. तर पहा आपण या ठिकाणी मागच्या व्हिडिओमध्ये एक प्रकारे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958शी संबंधित विभिन्न प्रकारचे प्रश्न आणि त्या कायद्याशी संबंधित विभिन्न प्रकारच्या तरतुदींवर आधारित बराचसा भाग पाहिला होता. पुन्हा एकदा आपण या ठिकाणी पंचायत संस्थांशी संबंधित इतरही काही प्रश्नांचा विचार करूया आणि इतरही प्रकारची काही माहिती आहे त्याला पाहूया आणि अनेक प्रकारच्या आय एम फॅक्ट्सवर प्रकाश टाकूया. मित्रांनो आणखी एक प्रश्न आपण पाहूया. महाराष्ट्राच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. जिल्हा परिषदेची बैठक जेव्हा आवश्यक असेल तेव्हा भरवता येईल, परंतु मागील बैठक आणि पुढील बैठकीच्या तारखेत 1 महिन्यापेक्षा जास्त अंतर नसावे. ब विधान जिल्हा परिषद अध्यक्ष 1/45 पेक्षा कमी नाही इतक्या सदस्यांच्या लेखी विनंतीनुसार विशेष बैठक बोलवू शकतात. क विधान प्रत्येक बैठकीचे आद्यस्थान अध्यक्षाने तिच्या आणि त्याच्या अनुपस्थितीमध्ये उपाध्यक्षांनी भूषवली पाहिजे. आणि ड विधान अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या अनुपस्थितीमध्ये बैठकीचे आद्यस्थान विशेष समितीचा सभापती भूषवेल. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? पर्याय 1 फक्त अ ब आणि क, पर्याय 2 फक्त ब क आणि ड, पर्याय 3 फक्त ब आणि क, पर्याय 4 वरील सर्व. तर मित्रांनो एक लक्षात घ्या की या ठिकाणी या संबंध विधानांचा विचार करता आपल्याला या प्रश्नाचा जो काही विचार आहे किंवा प्रश्नाचं जे काही उत्तर आहे ते महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961च्या आधारावर या ठिकाणी विचार घेणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी या प्रश्नातल्या विभिन्न जे काही तरतुदी आहेत त्या महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961च्या कलम 111च्या आधारावर या ठिकाणी बऱ्याच प्रमाणात आधारलेल्या आहेत. त्यामुळे कलम 111 मधल्या ज्या काही विभिन्न तरतुदी आहेत या कायद्यातल्या त्या आधारावरच याचा विचार आपल्याला करणं हे अपेक्षित आहे. तर आता इथं एक लक्षात घ्या की सुरुवातीलाच मी इथं क्लिअर करतो की हा प्रश्न जरी आयोगाने विचारला असला तरी आयोगाने या प्रश्नाचा जे काही विचार आहे तो नंतर जी काही अंतिम उत्तर तालिका आहे त्या उत्तर तालिकेनुसार हा प्रश्न त्यांनी रद्द केला होता. का तर यातील काही विधानांच्या बाबतीत आयोगाला जे काही स्पष्टीकरण मुलांकडून पाठवलं गेलं होतं त्यामुळे त्याबाबत संभ्रम असल्यामुळे आयोगाने हा शेवटी प्रश्न रद्द केलेला होता. पण तरी आपण या प्रश्नाला इथं विचार घेऊया. मात्र पहा की पहिलं जे विधान आहे की जिल्हा परिषदेची जेव्हा बैठक जेव्हा आवश्यक असेल तेव्हा भरवता येईल, परंतु मागील बैठक व पुढील बैठकीच्या तारखेत 1 महिन्यापेक्षा जास्त अंतर नसावे. तर हे विधान पूर्णपणे चुकीचं आहे. का तर जिल्हा परिषदेच्या वर्षातून एकूण 4 बैठका होतात आणि 2 बैठकीतलं अंतर 3 महिन्यापेक्षा अधिक नसावे अशी तरतूद कायद्यामध्ये केलेली आहे. त्यामुळे अविधान चुकीचं आहे. ब विधान जिल्हा परिषद अध्यक्ष 1/45 पेक्षा कमी नाही इतक्या सदस्यांच्या लेखी विनंतीनुसार विशेष बैठक बोलवू शकतात. तर ऑब्व्हियसली हे विधान जे काय ते बरोबर आहे. जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम 1961 मध्ये जी काही तरतूद कलम 111च्या स्तरावर केली गेलेली आहे तर त्या कलम 111(3) मधील तरतुदीचा विचार करता या ठिकाणी ही जी काही विधान जे आहे ते बरोबर आहे आणि मूळ कायद्यातली तरतूद विचार घेता या ठिकाणी 1/45 पेक्षा कमी नाही इतक्या सदस्यांच्या लेखी विनंतीनुसार विशेष बैठक बोलवू शकतं हे म्हणणं बरोबर आहे. मित्रांनो लक्षात घ्या की याबाबत
येणारी जी काही नवनवीन सत्तेवर येणारी सरकारी असतात ती या प्रकारच्या तरतुदीमध्ये आणि तरतुदींशी संबंधित असणाऱ्या आकडेवारीमध्ये बदल करतात. जसं आपल्याकडे सरपंचांच्या अविश्वास ठरावाबाबतचे असणारे केले गेलेले नवीन बदल असतील किंवा इतरही अनेक बाबतीत केलेले नवीन बदल असतील, तर त्यामुळे प्रत्येक वेळेस आपल्याकडे कायद्यामध्ये जी काही सुधारणा केली जाते सत्तेवर येणाऱ्या सरकारच्या माध्यमातून, त्यामुळे ही आकडेवारी थोडी बहुत चेंज होत असते आणि त्यामुळे कधी-कधी आयोग जे काय आहे ते या आकडेवारीचा किंवा या सुधारण्याचा विचार न करता सुद्धा मूळ कायद्यावर आधारित प्रश्न विचारतं. पण आपण या ठिकाणी एक लक्षात घेण्याची गरज आहे की मूळ कायद्यामध्ये म्हणजे 1961च्या कायद्यामध्ये ज्या काही तरतुदींचा उल्लेख केलेला आहे त्याच कायद्यांच्या तरतुदीला आपण अधिकाधिक पद्धतीने विचार घेतला पाहिजे जेव्हा अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाईल, अशा पद्धतीने विचारला जाईल. तर त्यामुळे इथं या मूळ कायद्यातली 1961च्या एक कायद्यातली तरतूद विचार घेता ब विधान जे कायदे बरोबर आहे. प्रत्येक बैठकीचे अध्यक्षस्थान अध्यक्षाने त्याच्या अनुपस्थितीमध्ये उपाध्यक्षाने भूषविली पाहिजे. क विधान बरोबर आहे. त्यानंतर ड विधान जे आहे की अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या अनुपस्थितीमध्ये बैठकीचे अध्यक्षस्थान विशेष समितीचा सभापती भूषवेल. तर ड विधान मात्र चुकीचं आहे. का तर अध्यक्ष उपाध्यक्ष हे दोघंही अनुपस्थित असतील तर या जिल्हा परिषदेच्या बैठकीचं जे अध्यक्षस्थान आहे ते त्याच बैठकीतील एखादा सदस्य जे काय आहेत की ज्याची निवड केली जाते या बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवण्यासाठी, तर त्यामुळे त्याच बैठकीत एखादा सदस्य हे अध्यक्षस्थान भूषवित असतो हे म्हणणं योग्य आहे. तर त्यामुळे इथं या प्रश्नामध्ये अ आणि ड विधान जे काय आहे ते चुकीचे आहेत, मात्र ब आणि क जे काय आहे ते विधानं बरोबर आहेत. पण तरी पण हा प्रश्न या ठिकाणी काही तांत्रिक दृष्टिकोनातून प्रश्न उपस्थित झालेला असल्यामुळे रद्द केला गेलेला होता. तर इथं उत्तर आपल्याला ब आणि क इथं स्पष्ट करता शकेल, पण हा आयोगाने प्रश्न रद्द केला होता अंतिम उत्तर तालिकेनुसार. मग आता पहा की मी इथं माहिती थोडी सांगितलेली आहे की जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये 1961च्या कलम 111 मध्ये जिल्हा परिषदेच्या सभागृहाची तरतूद केलेली आहे. जिल्हा परिषदेच्या 1 वर्षाला 4 बैठका घेणे बंधनकारक आहे. जिल्हा परिषदेच्या 2 बैठकांमधील अंतर 3 महिन्यापेक्षा जास्त नसावे. जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 या मूळ कायद्यातील कलम 111(3) नुसार जिल्हा परिषद अध्यक्ष 1/5 सदस्यांनी लेखी मागणी केल्यास विशेष बैठक बोलवू शकतात अशी तरतूद आहे. 111(5) नुसार कलम 111(5) नुसार प्रत्येक बैठकीचे अध्यक्षस्थान जिल्हा परिषद अध्यक्ष भूषवितात. मात्र अध्यक्ष अनुपस्थित असतील तर उपाध्यक्षाच्या अध्यक्षतेखाली बैठक होते आणि याच कायद्याच्या कलम 111(5) मधील तरतुदीनुसार अध्यक्ष उपाध्यक्ष हे दोघेही अनुपस्थित असतील तर उपस्थित सदस्यांपैकी एका सदस्याची जिल्हा परिषदेच्या बैठकीच्या अध्यक्षपदी निवड केली जाते. हे पण आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा. त्यामुळे कलम 111 मधली कलम 111(3) नुसारची तरतूद असो, कलम 111(5) नुसारची तरतूद असो, या सर्व तरतुदी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे या कायद्याच्या स्तरावर. तेवढंच नव्हे तर या ठिकाणी आणखीन एक प्रश्न आहे की जो या ठिकाणी ग्रामपंचायत किंवा सरपंच प्रश्न विचार घेतलेला आहे की खालील विधान विचारात घ्या. सरपंचाचे ज्याची निवड ग्रामपंचायतीच्या सभासदांकडून झालेली आहे अथवा उपसरपंचाचे रिक्त झालेले पद राजीनाम्यामुळे रिक्त झालेले पद हे ते रिक्त झाल्याच्या दिनांकापासून 30 दिवसांच्या आत भरले पाहिजे. ब विधान थेट जनतेमार्फत निवडलेल्या सरपंचाचे रिक्त झालेले पद हे रिक्त झाल्याच्या दिनांकापासून 3 महिन्यांच्या आत भरले पाहिजे. आणि क विधान ग्रामपंचायतीच्या ज्या सदस्याचे पद सतत ग्रामपंचायतीच्या सभेला गैरहजर राहण्याच्या कारणास्तव रिकामे झाले असेल तर तो लगेच पुन्हा निवडून येण्यास पात्र नसतो. वरीलपैकी कोणते विधान किंवा विधाने बरोबर आहे किंवा आहेत? पर्याय 1 फक्त अ, पर्याय 2 अ आणि क, पर्याय 3 फक्त ब आणि क आणि पर्याय 4 अ, ब आणि क. तर मित्रांनो या ठिकाणी या प्रश्न उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 फक्त अ, की इथं फक्त अच विधान या ठिकाणी बरोबर आहे. उर्वरित 2 जी ब आणि क विधान आहेत ती चुकीची आहेत. की आता ब चुकीचं का तर थेट जनतेमार्फत निवडलेल्या सरपंचाचे रिक्त झालेले पद हे रिक्त झाल्याच्या दिनांकापासून 3 महिन्यांच्या आत नव्हे तर 6 महिन्यांच्या आत भरले पाहिजे अशी तरतूद आहे. म्हणजे जी काही आपल्याकडे थेट जनतेमार्फत सरपंचाच्या निवड करण्याबाबतची सुधारणा केली गेलेली आहे तर त्या सुधारणेचा विचार करता या ठिकाणी हे 6 महिन्यांच्या आत भरलं पाहिजे. जर का ते पद रिक्त झालं असेल तर 6 महिन्यांच्या आत भरलं पाहिजे असं म्हणणं योग्य आहे. क विधान का चुकीचं तर ग्रामपंचायतीच्या ज्या सदस्याचे पद सतत ग्रामपंचायतीच्या सभेला गैरहजर राहण्याच्या कारणास्तव रिकामे झाले असेल तर तो लगेच पुन्हा निवडून येण्यास पात्र नसतो असं नाहीये, तर तो लगेच निवडून येण्यास पात्र असतो हे म्हणणं बरोबर आहे. इथं नसतो असा उल्लेख केला असल्यामुळे क विधान सुद्धा चुकीचं आहे. खऱ्याने भले तो गैरहजर राहण्याच्या कारणास्तव त्याचं पद रिकामं झालं असलं तरी निवडून येण्यास लगेच तो पात्र असतो असं म्हणणं बरोबर आहे. तर त्यामुळे इथं फक्त अविधान जे काय आहे ते बरोबर आहे, ब आणि क चुकीचे आहेत. त्या अर्थाने इथं पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर स्पष्ट करता येईल. तर याही दृष्टीने थोडी माहिती आपण पाहूया की महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958च्या कलम 43(1) नुसार पहा मी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाच्या विभिन्न तरतुदींच्या दृष्टिकोनातून विभिन्न कलमांमध्ये तरतुदी तुम्हाला सांगतोय.
याचा निश्चितपणे तुम्हाला फायदा होऊ शकतो. का तर या ठिकाणी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 असो किंवा महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 असो, या दोन्ही कायद्यामधल्या बहुतांश महत्त्वाच्या तरतुदी आपल्याला माहिती असल्याच पाहिजेत. तरच तुम्ही अशा प्रकारच्या प्रश्नांना योग्य पद्धतीने टॅकल करू शकाल, सोडवू शकाल. त्यामुळे या दोन्ही कायद्यामधल्या ज्या काही विभिन्न महत्त्वाच्या तरतुदी आहेत, विभिन्न पदांसंबंधीच्या असोत, प्रशासकीय पदांसंबंधीच्या असोत, अविश्वास ठरावासंबंधीच्या असोत, बैठकांसंबंधीच्या असोत, सभेसंबंधीच्या असोत, त्या आपल्याला माहिती असल्याच पाहिजेत. तर इथंही आता पहा की या 1958च्या कलम 43(1) नुसार सरपंचांचे किंवा यथास्थिती उपसरपंचाचे रिक्त झालेले पद हे रिक्त झाल्याच्या दिनांकापासून 30 दिवसांच्या आत भरण्यात येईल अशी तरतूद या कायद्याच्या कलम 43(1) मध्ये केली गेलेली आहे. थेट जनतेमार्फत निवडून आलेले सरपंच पद रिक्त झाल्याच्या दिनांकापासून 6 महिन्याच्या आत भरले पाहिजे अशी ही नवीन सुधारणा जी केली गेलेली आहे त्या सुधारणेनुसार सांगता येईल. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958च्या कलम 40(1) नुसार ग्रामपंचायतीचा सदस्य पंचायतीच्या परवानगीशिवाय पंचायतीच्या सभांना लागोपाठ 6 महिने म्हणजे सतत गैरहजर राहिलेला असेल, अनुपस्थित राहिलेला असेल तर तो सदस्य असण्याचे बंद होईल व त्याचे पद रिक्त होईल. मात्र याच कलम 40 नुसार अशी तरतूद केलेली आहे की सदस्याचे पद रिक्त झाले असेल तर तो सदस्य फेर निवडणुकीसाठी पात्र असेल, म्हणजे तो पुन्हा निवडणुकीसाठी पात्र असतो असं या ठिकाणी म्हणायला काही हरकत नाही. फेर निवडणुकीसाठी पात्र असेल अशी तरतूद याच अधिनियमाच्या कलम 42 मध्ये नमूद आहे. म्हणजे कलम 40 नुसार जर या गैरहजर राहण्याच्या रचने हे पद रिक्त झालेलं असेल तर कलम 42 नुसार फेर निवडणुकीस तो व्यक्ती पात्र असेल असं या कलम 42 मध्ये या कायद्याच्या अंतर्गत स्पष्ट केलेले आहे. त्यामुळे प्रश्नामध्ये ज्या काही विधानांचा उल्लेख केलेला आहे त्या विधानानुसारच या संबंध तरतुदींचा संदर्भ मी इथे दिलेला आहे. त्यामुळे या कायद्यातल्या याही तरतुदी आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवाव्यात. त्यानंतर आणखी एक प्रश्न आहे पहा, ग्रामसभेच्या रचनेतील अचूक वाक्यांचा समूह बनवा. ए, गावातील सर्व प्रौढ नागरिकांची मिळून ग्रामसभा तयार होते. बी, 18 वर्षे पूर्ण करणारा प्रत्येक मतदार ग्रामसभेचा सभासद बनतो. सी, ग्रामसभेला निवडणूक असते. आणि डी, ग्रामपंचायतीचे सर्व मतदार ग्रामसभेचे सभासद असतात. पर्यायी उत्तरे फक्त ए बी सी, फक्त बी सी डी, फक्त ए बी डी आणि वरील सर्व असे पर्यायी 4 उत्तर दिलेली आहेत. तर आता या ठिकाणी हा देखील प्रश्न आयोगाने अंतिम उत्तर तालिकेनुसार रद्द केलेला होता. मात्र या ठिकाणी आपण जर विचार केला तर या प्रश्नाला रद्द करण्यामागचं कारण असंही होतं की या प्रश्नामध्ये दिलेले जे पर्याय होते ते पर्याय थोडेसे चुकीचे होते. का तर या ठिकाणी ग्रामसभेची जी काही व्याख्या आपल्याकडे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 अंतर्गत केलेली आहे कलम 3(9) नुसार किंवा घटनेमध्ये 73 घटनेनुसार कलम 243(b) मध्ये जी काही व्याख्या ग्रामसभेची केलेली आहे त्या व्याख्येचा विचार करता यातली जे काही पर्याय ते पर्याय थोडेसे चुकीचे वाटतात आणि म्हणून मग या ठिकाणी हा प्रश्न आयोगाला रद्द करावा लागलेला होता. तर मग आता पहा की अचूक वाक्यांचा समूह बनवा. तर या ठिकाणी पहिलं जे विधान दिलं की गावातील सर्व प्रौढ नागरिकांची मिळून ग्रामसभा बनते किंवा तयार होते, तर प्रौढ नागरिकांची नव्हे तर प्रौढ मतदारांची मिळून ग्रामसभा तयार होते असं असणं अपेक्षित होतं. पण इथं प्रौढ नागरिकांचा हा शब्द वापरला असल्यामुळे थोडंसं हे विधान चुकीचं वाटतं. त्यानंतर 18 वर्षे पूर्ण करणारा प्रत्येक मतदार ग्रामसभेचा सभासद बनतो हेही विधान या ठिकाणी चुकीचं आहे. ग्रामसभेला निवडणूक असते हेही चुकीचं आहे. डी विधान ग्रामपंचायत सर्व मतदार ग्रामसभेचे सभासद असतात हे मात्र बरोबर आहे. त्यामुळे फक्त डी हे उत्तर या ठिकाणी इथं अचूक विधान सांगता येतं. पण पर्याय उत्तरामध्ये फक्त डी असा उल्लेख कुठेही केलेला नसल्यामुळे हा प्रश्न आयोगाला रद्द करावा लागलेला होता. जर आपण माहिती जर पाहिली तर आपल्याला असं लक्षात येईल की महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील कलम 3(9) नुसार महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील कलम 3(9) नुसार ग्रामसभा म्हणजे काय अर्थ सांगितलेला आहे की ग्रामसभा म्हणजे पंचायतीच्या क्षेत्रामध्ये अंतर्भूत असलेल्या गावाशी संबंधित मतदार यादीमध्ये नोंदलेल्या व्यक्तींचा समावेश असलेली संस्था. म्हणजे मतदार यादीमध्ये असणारे जे प्रौढ मतदार आहेत त्यांच्या नावांचा किंवा त्यांची नोंद असलेल्या व्यक्तींचा संस्था असा या ठिकाणी त्याचा अर्थ घेतला गेलेला आहे. म्हणजे याचा अर्थ काय थोडक्यात सांगायचं झालं तर की ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये जेवढी गावे किंवा वाड्या, वस्त्या, पाडे यांचा समावेश आहे त्यांच्याशी संबंधित मतदार याद्यामध्ये ज्या व्यक्तींची नावं नोंदवलेली आहेत अशा मतदारांची ती सभा असते असं म्हणायला येतं. या कलम 3(9)च्या आधारावर आपल्याला स्पष्ट करता येऊ शकेल ग्रामसभेची व्याख्या. गावाची ती ग्रामसभा असा अर्थसुद्धा अभिप्रेत आहे. लोकांच्या राहण्याचे जे गाव अथवा प्राथमिक वस्तीस्थान आहे त्यातील मतदारांची संस्था म्हणजे ग्रामसभा असंही सरळ सोप्या भाषेमध्ये सांगता येईल. आणि घटनेच्या कलम 243(b) नुसार जर विचार केला तर ग्रामसभेचा व्याख्या किंवा ग्रामसभेचा अर्थ काय स्पष्ट केलेला आहे की ग्रामपातळीवर पंचायत क्षेत्रामध्ये अंतर्भूत असलेल्या एखाद्या गावाशी संबंधित असलेल्या मतदार यादीत ज्यांची नावे नोंदवण्यात आलेली असतील अशा व्यक्तींचा मिळून बनलेला निकाय म्हणजे ग्रामसभा. म्हणजे पहा की ग्रामपंचायत अधिनियम 1958च्या कलम 3 नुसार केलेली व्याख्या असो किंवा घटनेच्या कलम 243(b) नुसार केलेली व्याख्या असो दोन्हीमध्ये बहुतांश पातळीवर साम्यता किंवा समानता आपल्याला पाहायला मिळते. तर त्यामुळे या दोन्ही व्याख्या कलम 243(b) नुसार असणारी व्याख्या आणि या कायद्यातील कलम 3(9) मध्ये असणारी व्याख्या दोन्ही बाबतीत आपल्याला व्याख्या ही माहिती असावी आणि त्या व्याख्येच्या आधारावरच आपल्याला
ग्रामसभेमध्ये कोण सदस्य असू शकतो याचा विचार करता येऊ शकेल. तर त्यामुळे या दोन्ही व्याख्या आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवण्याची गरज आहे. त्यानंतर पुढचा एक प्रश्न पहा. हा प्रश्न पंचायत संस्थेशी संबंधित नाही, पण आपल्याला कलमावर आधारित जे काही वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात त्या दृष्टिकोनातून आपण याचा विचार करता येऊ शकतो. त्यामुळे आपली कलमे पण योग्य पद्धतीने तयार असली पाहिजेत. की खालील कोणती जोडी बिनचूक आहे? संसदेची निर्मिती, राष्ट्रपतीच्या पदाच्या निवडणुकीची पद्धत, भारताचा उपराष्ट्रपती, भारताचा महान्यायवादी. त्यानंतर कलम 81, कलम 54, कलम 64, कलम 76. तर मित्रांनो, आता या ठिकाणी बिनचूक जोडी शोधायची आहे, बरोबर जोडी शोधायची आहे. संसदेची निर्मिती कलम 81 नुसार नसून कलम 79 नुसार आहे. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची पद्धत कलम 54 नुसार नसून ती कलम 55 नुसार या ठिकाणी स्पष्ट केली गेलेली आहे. त्याचबरोबर या ठिकाणी भारताचा उपराष्ट्रपती याबाबतची तरतूद या ठिकाणी कलम 63 नुसार केलेली आहे आणि भारताचा महान्यायवादी याबाबतची तरतूद कलम 76 नुसार केलेली आहे. म्हणजे पहिल्या 3 जोड्या आहेत त्या चुकीच्या आहेत, मात्र चौथी जोडी जी काय आहे ती बिनचूक आहे, बरोबर आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं स्पष्ट करता येईल. पण या ठिकाणी आपण केवळ बिनचूक जोडी शोधून चालणार नाही, तर खऱ्या अर्थाने संसदेची निर्मिती कोणत्या अर्थाने होते, भारताच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची पद्धतीचा विचार, भारताच्या उपराष्ट्रपती पदाचा विचार, याही दृष्टिकोनातून सगळीच माहिती ठेवणे गरजेचं आहे. त्यामुळे काही थोडीशी माहिती आपण पुढे पाहूया. की कलम 81 नुसार लोकसभेची रचना आहे, नक्की संसदेची रचना. कलम 79 नुसार संसदेची रचना आहे. कलम 54 नुसार राष्ट्रपती पदाची निर्वाचक मंडळ आहे. कलम 55 नुसार राष्ट्रपतीची निवडणूक पद्धत आहे. कलम 64 नुसार उपराष्ट्रपती राज्यसभेचा सभापती असणे याबाबतची तरतूद आहे. कलम 63 नुसार भारताचे उपराष्ट्रपती बाबतची तरतूद आहे. आणि कलम 76 आणि कलम 88 नुसार भारताच्या महान्यायवादी पदाची तरतूद जी काय ती पाहायला मिळते. केवळ कलम 76 मध्येच नव्हे तर कलम 88 मध्ये सुद्धा मंत्री व महान्यायवादी यांचे सभाबरोबरचे हक्क याबाबतची तरतूद आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो, इकडे ह्या कलमांचा अभ्यास करत असताना मी या आधी सुद्धा आपल्या यूट्यूब चॅनलवर या ठिकाणी एक लेक्चर केलं होतं की कलमे लक्षात ठेवण्यासंबंधीचं तंत्र. आपण निश्चितपणाने आपल्या प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता किंवा यूट्यूब चॅनलवर जाऊन पाहू शकता की कलमे लक्षात ठेवण्याचं तंत्र कशा पद्धतीने आपण आत्मसात केलं पाहिजे, तेव्हा आपल्याला ही संबंध घटनेतील कलम लक्षात ठेवता येऊ शकतील. तर या कलमे लक्षात ठेवण्याचं तंत्र जे काही हे जे काही यूट्यूब व्हिडिओ आहेत आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर जाऊन पाहू शकता. त्यानंतर मुख्यमंत्री व मंत्रिपरिषद याबाबतची तरतुदी आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवाव्यात. विशेषतः कलम 164(1) नुसार मुख्यमंत्र्याची नेमणूक राज्यपालाद्वारे तसेच मुख्यमंत्र्याच्या सल्ल्याने मंत्रिपरिषदेची नेमणूक राज्यपालच करतात आणि राज्यपालांची मर्जी असेपर्यंत मंत्रिपदावर राहतात. ही कलम 64(1) नुसार असणारी तरतूद सुद्धा आयोगाने बहुतांश वेळा परिषद विचारलेली आहे. कलम 164(1) नुसार 91व्या घटनासुद्धाद्वारे केलेली ही तरतूद जी काय आहे की जशी ती या ठिकाणी एक प्रकारे केंद्राच्या पातळीवर लागू पडते तशीच ती इथंही लागू पडते घटक राज्य स्तरावर. कलम 164(1) नुसार की मुख्यमंत्री तसेच मंत्री यांची एकूण संख्या त्या राज्याच्या विधानसभेच्या एकूण सभासद संख्येच्या 15% पेक्षा अधिक असणार नाही. आणि विशेष म्हणजे राज्यातील मुख्यमंत्री व मंत्री यांची एकूण संख्या 12 पेक्षा कमी असणार नाही. ही 91व्या घटनासुद्धा 2003 नुसार केलेली तरतूद ही या ठिकाणी दोन्ही बाबतीत लागू पडते, केंद्रात पण लागू पडते आणि घटक राज्यात पण लागू पडते. मात्र केंद्र आणि घटक राज्याच्या बाबतीत एक फरक आपल्याला सांगता शकतो की केंद्रामध्ये ही तरतूद या 91व्या घटनानुसार लागू पडत नाही. कोणती की जी इथं घटक राज्याच्या बाबतीत लागू पडते की राज्यातील मुख्यमंत्री व मंत्री यांची एकूण संख्या 12 पेक्षा कमी असणार नाही. असा संदर्भ पंतप्रधान व मंत्री या बाबतीत केंद्राच्या स्तरावर नाही आहे. मात्र घटक राज्य स्तरावर हे मान्य केलेलं आहे की राज्यातील मुख्यमंत्री मंत्री यांची एकूण संख्या 12 पेक्षा कमी असणार नाही. तर त्यामुळे हा फरक पण आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवावा. त्यानंतर कलम 164(2) नुसार मंत्रिपरिषद सामूहिकपणे विधानसभेत जबाबदार असेल. जसं कलम 75(3) नुसार लोकसभेचं मंत्रिपरिषद जबाबदार असेल अशी तरतूद केंद्राच्या पातळीवर आपल्याला पाहायला मिळते. तसं कलम 164(2) नुसार मंत्रिपरिषद सामूहिकपणे विधानसभेत जबाबदार असेल अशी तरतूद आहे. त्यानंतर कलम 164(4) नुसार मंत्री कोणत्याही सभागृहात सदस्य नसल्यास 6 महिन्यांच्या आत राज्य विधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहाचा येऊन येणे आवश्यक आहे यावरची तरतूद आहे. तसंच या ठिकाणी कलम 75(5) नुसार या ठिकाणी केंद्राच्या पातळीवर हीच तरतूद पाहायला मिळते की मंत्री कोणत्याही सभागृहात सदस्य नसल्यास 6 महिन्याच्या आत त्यांनी संसदेच्या कोणत्याही सभागृहाचं सदस्यत्व त्यांनी स्वीकारलं पाहिजे किंवा निवडून येणं अपेक्षित आहे. तर ही तुलना पण या पद्धतीने करून ही कलम लक्षात ठेवली तर निश्चितपणे आपल्याला कलम लक्षात राहू शकतात. कलम 167(a) नुसार राज्याच्या प्रशासनासंबंधीचे मंत्रिपरिषदेचे सर्व निर्णय व विधिविधानाकरता असलेले सर्व प्रस्ताव राज्यपालास कळविणे म्हणजेच मुख्यमंत्र्याच्या कर्तव्याविषयीची तरतूद कलम 167(a) नुसार केली गेलेली आहे. तर या मुख्यमंत्र्याच्या कर्तव्याच्या बाबतीत सुद्धा या ठिकाणी प्रश्न आयोगाने विचारलेले त्याही बाबतीचा आढावा पुढे आपण घेणार आहोत. आणखीन एक प्रश्न पहा. भारतीय संविधानाबाबत नमूद केल्याप्रमाणे कोणत्याच अनुच्छेदानुसार राज्यपालांना विशिष्ट गोष्टींबाबत विवेकाधिकार प्राप्त होतात. विशिष्ट गोष्टींबाबत विवेकाधिकार, स्वविवेकाधीन अधिकार. तर पर्याय दिलेले आहेत. पर्याय 1 अनुच्छेद क्रमांक 152, पर्याय 2 अनुच्छेद क्रमांक 154, पर्याय 3 अनुच्छेद क्रमांक 160 आणि पर्याय 4 अनुच्छेद क्रमांक 163. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अनुच्छेद क्रमांक 163. कारण की
कलम 163 नुसार राज्यपालांना विशिष्ट गोष्टींबाबत सोयीचा अधिकार प्राप्त होतात. तर या ठिकाणी एक लक्षात घ्या की भारतीय राज्यघटनेच्या कलम 163(2) नुसार राज्यपालास स्वविवेकाचा अधिकार प्रदान करण्यात आलेला आहे की जो अधिकार राज्यपाल विशिष्ट परिस्थितीमध्ये किंवा विशिष्ट घटनात्मक परिस्थिती निर्माण झाल्यातच वापरत असतात. तसं हा अधिकार विशिष्ट प्रकारची घटनात्मक परिस्थिती निर्माण झाली असता वापरू शकतात. राज्यपालांचा विवेकानुसारचा असणारा निर्णय हा अंतिम असेल असेही हे कलम सांगते आणि त्यांच्या या निर्णयाबाबत कोणताही प्रश्न उपस्थित करता येत नाही. मग तो सर्वोच्च न्यायालयात सुद्धा तो उपस्थित करता येत नाही हेही इथं स्पष्ट करता येऊ शकेल. तर एक लक्षात घ्या की हा स्वविवेकानुसारचा राज्यपालांचा निर्णय अंतिम असेल आणि याबाबत कोणत्याही प्रकारचा प्रश्न उपस्थित करता येत नाही. याही बाबतीत आपण ही बाब जी काही ती लक्षात ठेवण्याची गरज आहे कलम 163(2) नुसार. आणि त्याचबरोबर आणखीन एक गोष्ट लक्षात घ्या की कलम 371 आणि कलम 371A पासून कलम 371 जे पर्यंतचा संबंध जो काही संदर्भ आहे तोही आपण चांगल्या पद्धतीने अभ्यासण्याची गरज आहे. कलम 371च्या बाबतीत जी काही तरतूद आहे की महाराष्ट्र, गुजरात या राज्यांच्या राज्यपालांना असणारे विशेष अधिकार याही दृष्टीने असणारी तरतूद आहे, किंवा कलम 371A नुसार नागालँडच्या बाबतीत राज्यपालांना असणारे विशेष अधिकार, किंवा कलम 371H च्या दृष्टीतून अरुणाचल प्रदेशच्या बाबतीत असणारे राज्यपालांचे विशेष अधिकार, कारण कलम 371J च्या बाबतीत कर्नाटकच्या राज्यपालांनाही महाराष्ट्र, गुजरातच्या राज्यपालांप्रमाणेच एक प्रकारे वैधानिक विकास महामंडळे स्थापन करण्याविषयीचा असणारा विशेष अधिकार. तर या ज्या काही कलम 371, कलम 371A पासून कलम 371J पर्यंतच्या संबंध तरतुदी आहेत त्याही विषयी आयोगाने खूप वेळा प्रश्न विचारलेले असल्यामुळे आपण या ठिकाणी कलम 371 आणि कलम 371A पासून कलम 371J पर्यंतच्या संबंध तरतुदी सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने अभ्यासल्या पाहिजेत, कारण की त्याविषयी बहुतांश वेळा प्रश्न विचारलेले, किमान 5 ते 6 वेळा प्रश्न आता आजपावी तो विभिन्न परीक्षामध्ये याच्याविषयी प्रश्न विचारले. तर त्या संबंध तरतुदी घटनेतल्या कलम 371 आणि 371A पासून J पर्यंतच्या त्या आपण चांगल्या पद्धतीने अभ्यासणे गरजेचं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी जसं मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की मुख्यमंत्र्यांच्या कर्तव्याविषयी सुद्धा एक प्रश्न आयोगाने विचारला होता. तो पहा काय की भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात मुख्यमंत्री याची कर्तव्ये स्पष्ट केली आहेत. कलम 163, कलम 166, कलम 167 आणि कलम 164. तर उत्तर आहे कलम 167 पर्याय क्रमांक 3 की मुख्यमंत्र्याची कर्तव्ये कलम 167 मध्ये स्पष्ट केलेली आहेत, पर्याय क्रमांक 3. तर या कलम 167 मध्ये जी काय मुख्यमंत्र्यांची कर्तव्ये स्पष्ट केली गेलेली आहेत ती विस्ताराने सुद्धा आपल्याला माहिती असली पाहिजेत, कारण की त्याही बाबतीत आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो की कलम 167 नुसार राज्यपालांना माहिती पुरवणे इत्यादी बाबत मुख्यमंत्र्यांची कर्तव्ये. कलम 167(1)A नुसार कलम 167A नुसार राज्याच्या कारभाराच्या प्रशासनासंबंधीचे मंत्रिपरिषदेचे सर्व निर्णय व विधिविधानाकरता आलेले सर्व प्रस्ताव राज्यपालास कळविणे. कलम 167B नुसार राज्याच्या कारभाराच्या प्रशासनासंबंधी व विधिविधानाकरता आलेल्या प्रस्तावासंबंधी राज्यपाल जी माहिती मागविल ती पुरविणे. आणि कलम 167C नुसार ज्या बाबीवर एखाद्या मंत्र्याने निर्णय घेतला आहे पण मंत्रिपरिषदेने जिचा विचार केलेला नाहीये अशी कोणतीही बाब राज्यपालाने आवश्यक केल्यास मंत्रिपरिषदेच्या विचारार्थ सादर करणे हे प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्याचे कर्तव्य असेल. आता पहा मित्रांनो, ही कलम 167C मधली जी तरतूद आहे ती आत्ताच्या घडीला खूप महत्त्वाची आहे. का? कारण की आपल्या महाराष्ट्रामध्ये नुकतंच प्रतापराव सरनाईक नावाचे जे मंत्री आहेत की ज्यांनी ST महामंडळाच्या दरवाढीचा निर्णय जो आहे तो घेतलेला आहे, तिकीट दरवाढीचा निर्णय जो आहे तो नुकताच घेतलेला आहे आणि त्या तिकीट दरवाढीच्या निर्णयाविरोधात विरोधकांनी एक प्रकारे आंदोलन केलं किंवा त्याचा विरोध केलेला आहे. मात्र चर्चा अशी या ठिकाणी पाहायला मिळते की प्रताप सरनाईक यांनी ST महामंडळाच्या या ठिकाणी जबाबदारी पार पाडत असताना स्वतःहून हा निर्णय घेतलेला आहे, गरजेपोटी हा निर्णय घेतलेला आहे, प्रताप सरनाईक यांच्याकडून सांगितलं गेलेलं आहे. मात्र हा निर्णय घेत असताना या ठिकाणी मंत्री किंवा मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा केली गेली नाही, उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा केली गेली नाही किंवा मंत्रिमंडळाच्या पातळीवरची चर्चा झालेली नाहीये असं या ठिकाणी म्हटलं गेलेलं होतं. तर त्यामुळे याचा तिकीट दरवाढीचा हा जो काही निर्णय आहे तो पुन्हा एकदा विचारात घेण्यात यावा, पुन्हा त्याच्यावर चर्चा करण्यात यावी असंही सूर उमटत आलेलं आहे. तर त्यामुळे कलम 167C ची तरतूद आहे की एखादा जेव्हा मंत्री आपल्या खात्याच्या पातळीवर स्वतःहून निर्णय घेतो आणि तो निर्णय सुद्धा मंत्रिपरिषदेने विचारार्थ घेण्याची गरज आहे, मंत्रिमंडळामध्ये तो विचार घेण्याची गरज आहे, तर अशा दृष्टीने राज्यपालाने आवश्यक केल्यास मंत्रिपरिषदेच्या विचारार्थ तो सादर केला गेला पाहिजे आणि त्याही दृष्टीने मुख्यमंत्र्याचेही कर्तव्य असतं. त्यामुळे एखादा मंत्री आपल्या खात्याच्या स्तरावर निर्णय घेतो पण मंत्रिपरिषदेने जिचा विचार केलेला नसेल अशी कोणतीही बाब राज्यपालाने आवश्यक केल्यास मंत्रिपरिषदेच्या विचारार्थ सादर करणं हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं कर्तव्य असतं. हे कलम 167C नुसार सुद्धा आपल्याला मान्य करता येऊ शकेल. तर या संबंध जे काही मुख्यमंत्र्यांच्या कर्तव्याशी संबंधित कलम 167A, B, C मधल्या जे काही तरतुदी आहेत ते आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवण्याची गरज आहे. त्याचबरोबर राज्यपालांविषयी सुद्धा बरेचसे प्रश्न आयोगाकडून जेव्हा विचारले जातात तेव्हा राज्यपालांबाबतच्या सुद्धा घटनेतल्या ज्या काही विभिन्न कलमातल्या तरतुदी आहेत त्या आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवण्याची गरज आहे. का तर त्या कलमांविषयी सुद्धा आयोगाने खूप वेळा राज्यपालाच्या
संबंधित कलमाविषयीच्या तरतुदीचे प्रश्न विचारलेले आहेत. जसं की कलम 156 नुसार राज्यपाल पदाचा कार्यकाल याबाबतीत बऱ्याच वेळा आयोगाने प्रश्न विचारलेला आहे की राज्यपाल राष्ट्रपतीची मर्जी असे पण पदावर राहू शकतात. मात्र सर्वसामान्यपणे राज्यपालाचा कार्यकाल 5 वर्ष असतो. दुसरी व्यक्ती पद स्वीकारेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहू शकतात. म्हणजे दुसरी व्यक्ती नव्याने राज्यपाल म्हणून पद स्वीकारपर्यंत पूर्वीचा राज्यपाल आपल्या पदावर राहू शकतात. राज्यपाल स्वतःहून राष्ट्रपतीकडे राजीनामा देऊ शकतात. राष्ट्रपती राज्यपालांना पदावरून दूर करू शकतात, कारण की त्यांचा कार्यकाल राष्ट्रपतीच्या मर्जीवर अवलंबून नसतो. म्हणून राष्ट्रपती राज्यपालास त्याच घटक राज्यात वा इतर घटक राज्यात राज्यपाल म्हणून पूर्वनियुक्ती देऊ शकतात. जसं उदाहरण द्यायचं झालं तर या ठिकाणी महाराष्ट्रात पी.सी. अलेक्झांडर हे सलग 10 वर्षे 1993 ते 2002 या कालखंडात राज्यपालपदी होते. याही बाबतीत मागं MPSCने प्रश्न विचारला की कोणती अशी व्यक्ती होती की जी महाराष्ट्रामध्ये सलग 10 वर्षे राज्यपालपदी कायम होती, तर ती होती पी.सी. अलेक्झांडर. आणि त्याचबरोबर घटनेच्या कलम 239(2) मध्ये सुद्धा तरतूद आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवावी की जी राज्यपाल पदाशी सुद्धा संबंधित आहे, भलेही त्याचा संबंध केंद्रशासित प्रदेशांशी असला तरी. तर आता कलम 239(2) नुसार राष्ट्रपती एखाद्या राज्यपालास लगतच्या संघराज्य क्षेत्राचा किंवा केंद्रशासित प्रदेशाचा प्रशासक म्हणून सुद्धा नियुक्त करू शकतं. म्हणजे पंजाब या घटक राज्याचे राज्यपालपद भूषवण्याबरोबरच चंदीगड या केंद्रशासित प्रदेशाचं प्रशासक पद सुद्धा राज्यपालांकडून भूषवलं जाऊ शकतं. त्या अर्थाने या कलम 239(2)चा संदर्भ आपला लक्षात घेता येऊ शकेल. तर त्यामुळे कलम 239(2) मधली पण तरतूद आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवावी. त्याचबरोबर या ठिकाणी इतरही काही प्रश्न आपण पाहूया की जसं मागच्याही लेक्चरमध्ये तुम्हाला मी म्हटलं होतं भाग 1 मध्ये की आयोगाने या ठिकाणी प्रशासनावरचं कायदेमंडळाचं नियंत्रण, प्रशासनावरचं न्यायसंस्थेचं नियंत्रण या दृष्टीने तर प्रश्न विचारलेले आहेतच आहेत, पण लोकशाही घटकाविषयी सुद्धा प्रश्न आयोगाने कधी कधी विचारले गट ब गट क च्या एक्झाममध्ये. जसं तर पहा, लोकशाही संकल्पनेशी सुद्धा एक प्रश्न आयोगाने विचारलेला आहे की जर लोकशाहीचे मूल्यमापन केले तर खालील विधान किंवा विधानी लोकशाही व्यवस्थेला अनुसरून नाही कोणते ते ओळखा. हा थोडासा संकल्पनात्मक प्रश्न आयोगाने विचारला होता. पर्याय 1 मुक्त आणि निपक्षपाती निवडणुका, पर्याय 2 व्यक्तीची प्रतिष्ठा, पर्याय C अल्पसंख्याकांचे शासन आणि पर्याय D कायदेसमोर समानता. आणि पर्याय उत्तर होती पर्याय 1 फक्त A, पर्याय 2 B आणि C, पर्याय 3 फक्त C आणि पर्याय 4 A आणि D. तर मित्रांनो आता एक लक्षात घ्या की इथं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 फक्त C अल्पसंख्याकांचे शासन. पण कधी कधी हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे की आयोग भाषांतर करत असताना कसं चुकतं. या ठिकाणी पर्याय A मध्ये जो उल्लेख केलेला आहे मुक्त आणि निपक्षपाती निवडणुका, तर इथं खऱ्याने उल्लेख पाहिजे मुक्त आणि निपक्षपाती निवडणुका, न की मुफ्त. मुफ्त याचा अर्थ मराठीमध्ये फ्री जरी होत असला, मोफत याचा अर्थ फ्री असा जरी होत असला, तरी इथं आपला विषयाच्या भाषेच्या पातळीवर, राज्यशास्त्राच्या विषयाच्या भाषेच्या पातळीवर विचार केला तर याचा खरा अर्थ होतो मुक्त, म्हणजे ओपन इलेक्शन असं आपण त्याला त्या अर्थाने घेऊ शकतो की मुक्त आणि निपक्षपाती निवडणुका असं भाषांतर अपेक्षित होतं. पण इथं भाषांतर आयोगाने मराठीत करत असताना मुफ्त असं केलेलं आहे, शब्दशः भाषांतर केलेलं आहे, ते की थोडंसं चुकीचं वाटतं. तर या ठिकाणी याचं उत्तर आपलं सांगता येतं पर्याय क्रमांक C अल्पसंख्याकांचे शासन, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. कारण की लोकशाहीमध्ये या ठिकाणी फक्त अल्पसंख्याकांचे शासन नसतं किंवा बहुसंख्याकांचंही शासन नसतं, तर ते जनतेचं शासन असतं. कारण की जनतेला प्रौढ मताधिकार प्राप्त झालेला असतो आणि या प्रौढ मताधिकाराच्या आधारावर जनता आपली मतदानाद्वारे या ठिकाणी मतदान करून आपलं मत जे काय तो नोंदवत असते किंवा अभिव्यक्ती स्वतंत्रतेद्वारे सुद्धा जनतेला लोकशाहीमध्ये आपली मतं मांडण्यास स्वातंत्र्य प्राप्त होत असतं. आणि मग ते मांडत असताना कोणत्या अल्पसंख्याक किंवा बहुसंख्याकांचं जे शासन नसतं, त्याचं सर्व जनतेचं शासन असतं. तर त्यामुळे या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हेच उत्तर आपलं सांगता येईल की जेव्हा आपण लोकशाहीमध्ये प्रौढ मताधिकाराच्या माध्यमातून सर्व जनतेला आपली मते मांडण्याचं स्वातंत्र्य देतो आणि त्याचबरोबर मतदानाच्या अधिकाराच्या आधारावर सुद्धा जेव्हा आपले मत जनता मांडत असते, तर त्यावेळेस लोकशाहीमध्ये बहुसंख्याकांची किंवा अल्पसंख्याकांचे शासन नसते, तर ते सर्व जनतेचे शासन असते. त्यामुळे लोकशाहीमध्ये बहुसंख्याकांची किंवा अल्पसंख्याक अशी कोणत्याही एका गटाचे शासन नसते, हे मान्य करायला काही हरकत नाही. तर या अर्थाने सुद्धा हा प्रश्न जो विचारला गेला तो थोडासा संकल्पनात्मक होता. त्यानंतर आणखी एक प्रश्न आयोगाने विचारलेले पहा, कोणत्या तत्वातून न्यायसंस्थेच्या प्रशासकीय कृतीवरील नियंत्रणाचा उगम होतो. तर मित्रांनो एक लक्षात घ्या की न्यायसंस्थेच्या माध्यमातून प्रशासनावर नियंत्रण किंवा कायदेमंडळाच्या माध्यमातून प्रशासनावर नियंत्रण याबाबतचे प्रश्न आयोगाने खूप वेळा विचारलेले, वारंवार विचारलेले आहेत. तर त्यामुळे हा जो टॉपिक आहे तो आपण चांगल्या पद्धतीने तयार ठेवला पाहिजे की प्रशासनावरचं कायदेमंडळाचं नियंत्रण असो किंवा प्रशासनावरचं न्यायमंडळाचं नियंत्रण असो, याबाबतीत प्रश्न आयोगाने वारंवार गट ब गट क मध्ये विचारलेले आहेत. त्या दृष्टीने आपली तयारी असली पाहिजे की कोणत्या तत्वातून न्यायसंस्थेच्या प्रशासकीय कृतीवरील नियंत्रणाचा उगम होतो. द ज्युडिशियल कंट्रोल ओव्हर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ॲक्शन्स emanates from the doctrine of
असा उल्लेख इंग्लिशमध्ये केलेला आहे. आणि पर्याय दिलेले आहेत. पर्याय 1 न्यायालयीन पुनरावलोकन, पर्याय 2 कायद्याचे राज्य, पर्याय 3 प्रदत्त विधिनियम आणि पर्याय 4 सत्ता विभाजन. तर मित्रांनो, प्रथमदर्शनी याचं उत्तर आपल्याला वाटणं साहजिक आहे, न्यायालयीन पुनरावलोकन. कारण की न्यायालयीन पुनरावलोकनाच्या माध्यमातून सुद्धा न्यायालय जे काय आहे ते एक प्रकारे कार्यकारी मंडळ किंवा कायदेमंडळाकडून होणाऱ्या निर्णय किंवा कायदा घटनास्थीवर नियंत्रण ठेवत असतं. पण इथं आपल्याला जो प्रश्न विचारलेला आहे तो तसा विचारलेला नाही आहे की न्यायसंस्था हे कायदेमंडळ व कार्यकारी मंडळावर नियंत्रण कशा पद्धतीने ठेवते. विचारलेलं काय की न्यायसंस्थेच्या प्रशासकीय कृतीवरील नियंत्रणाचा उगम. मग प्रशासकीय कृतीवरील या अर्थाने विचार करायचा तर प्रशासनावरचं नियंत्रण आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आणि मग त्याचा उगम कशा पद्धतीने झालेला आहे तर तो झालेला आहे कायद्याचे राज्य या संकल्पनेतून. म्हणून कायद्याचे राज्य हे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कायद्याचे राज्य. की न्यायसंस्था प्रशासकीय कृतीवरील नियंत्रणाचा जर विचार करत असेल तर त्याचा उगम जो काय तो कायद्याचे राज्य या संकल्पनेतून झालेला आहे. कायद्याचे राज्य ही कन्सेप्ट जी आहे ती सर्वप्रथम आपल्याकडे मांडली होती ती अल्बर्ट व्हेन डायसी नावाच्या प्रसिद्ध विधिज्ञाने. इंग्लंडमधला हा विधिज्ञ आहे आणि याने अल्बर्ट व्हेन डायसी यांनी ही संकल्पना सर्वप्रथम मांडली होती रूल ऑफ लॉ किंवा कायद्याचे राज्य. आणि त्यात कायद्याचे राज्य या संकल्पनेचा जो काय अर्थ त्याने 3 अंगाने सांगितला होता त्या माध्यमातून या ठिकाणी प्रशासनावरचं कायद्याच्या राज्याच्या अंतर्गत असणारं नियंत्रण हे स्पष्ट होतं. म्हणून त्या कायद्याच्या राज्य संकल्पनेतून प्रशासनावरील न्यायसंस्थेचं नियंत्रण जे काय याचा उगम होतो असं म्हणायला जागा होते. तर या दृष्टीने थोडी माहिती आपण पुढे पाहूया की कायद्याचे राज्य म्हणजे काय तर कायद्याची निर्विवाद अधिसत्ता, जेथे कायदा हाच अंतिम सत्ता असतो आणि सर्व नागरिक आणि सत्ताधारी सुद्धा यांना या कायद्याचे सार्वभौमत्व मान्य करावे लागते. म्हणजे कायद्यापेक्षा कोणीही सर्वश्रेष्ठ नाही, ना नागरिक ना सत्ताधारी. ती व्यवस्था म्हणजे विधी अधिसत्ता किंवा कायद्याचे अधिराज्य असं म्हणता येऊ शकेल. इंग्लंडमध्ये 1215 साली मॅग्ना कार्टामुळे राजाच्या निरंकुश सत्तेला पायबंद घातला गेला आणि इंग्लंडच्या राजाने प्रथमच विधीची अधिसत्ता किंवा कायद्याचे अधिराज्य मान्य केलं होतं 1215 साली. इंग्लंडमधील प्रसिद्ध विधिज्ञ अल्बर्ट व्हेन डायसी 1835 ते 1922 या कालखंडात यांचा उल्लेख करता येऊ शकेल. तर या डायसी यांनी कायद्याचे राज्य ही संकल्पना सर्वप्रथम मांडली होती. डायसी यांनी या कायद्याच्या अधिराज्याच्या संकल्पनेचे 3 पैलू किंवा 3 अंग सांगितलेले आहेत किंवा 3 अर्थ सांगितले आहेत. पहिला अर्थ काय तर देशातील शासन व्यवस्थेसाठी असणारे कायदे हे निर्विवाद असावेत, त्याला राज्यातील नागरिकांची मान्यता असावी, त्या कायद्यापेक्षा कोणी श्रेष्ठ नसावा. म्हणजे कायद्यापेक्षा कोणी श्रेष्ठ नसावा आणि कायद्याची निर्विवाद सत्ता असावी या अर्थाने याचा अर्थ जो काय तो डायसी यांनी प्रथम सांगितलेला आहे. दुसरा अर्थ सांगितलेला आहे की कायद्यासमोर सर्व व्यक्ती समान. भारतीय राज्यघटनेतल्या कलम 14चा जर विचार केला तर कायद्यासमोर सर्व व्यक्ती समान. धर्म, जात, वंशलिंग, पंथलिंग आणि जन्मस्थान या कारणावरून राज्य व प्रशासन व्यक्तीमध्ये भेदभाव करणार नाही या दृष्टीने सुद्धा उल्लेख जो आहे तो या कायद्याच्या अधिराज्याचा अर्थ सांगण्याच्या प्रक्रियेमध्ये दुसऱ्या अर्थाने सांगितलेला आहे डायसी यांनी. आणि तिसऱ्या अर्थामध्ये सांगितलेलं आहे की कोणत्याही व्यक्तीला न्यायालयात तिचा गुन्हा सिद्ध झाल्याशिवाय आणि कायद्याने ठरवलेली न्यायदानाची कार्यपद्धती वापरल्याशिवाय अटक करून तुरुंगात ठेवता नाही वा शिक्षा करता येणार नाही. म्हणजे कलम 21चाही संदर्भ आपल्याला पाहायला मिळतो. कलम 14चा तर पाहायलाच मिळतो, पण त्याचबरोबर कलम 21चाही संदर्भ आपल्याला पाहायला मिळतो की न्यायालयात गुन्हा सिद्ध झाल्याशिवाय कायद्याने त्याला न्यायदानाची कार्यपद्धती वापरल्याशिवाय अटक करून तुरुंगात ठेवता येणार नाही वा शिक्षा करता येणार नाही. कलम 20 असेल, 21 असेल यांचाही संदर्भ थोडाफार पाहायला मिळतो, पण जास्तीत जास्त संदर्भ जो काय तो कलम 14चा या ठिकाणी कायद्याच्या अधिराज्याच्या पातळीवर आपल्याला स्पष्ट करता येतो. तर त्याचबरोबर प्रशासकीय अधिकाऱ्यांना आपली कर्तव्ये योग्य प्रकारे पार पाडता यावीत यासाठी त्यांना संरक्षण देणारे वेगवेगळ्या प्रकारचे प्रशासकीय कायदे सुद्धा आपल्याकडे केले जातात. जसं आपल्याकडे अनेक प्रकारचे प्रशासकीय कायदे केलेले की ज्या प्रशासकीय कायद्यांच्या माध्यमातून या प्रशासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना संरक्षण प्राप्त झालेले आहे. जसं कार्यालयीन गोपनीयता कायदा 1931 असेल, या माध्यमातून आपल्याकडे प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना संरक्षण प्रदान केले गेलेलं आहे. घटनेमध्ये सुद्धा विभिन्न प्रकारच्या तरतुदींद्वारे प्रशासकीय अधिकाऱ्यांना संरक्षण प्रदान केले गेलेलं आहे की जसं घटनेतील कलम 311 मधल्या तरतुदी असतील. तर यामुळे सुद्धा ही तरतूद महत्त्वाची आहे. प्रशासकीय जबाबदारी पार पाडताना केलेल्या कृतीबाबत चौकशी करायची असल्यास प्रशासकीय न्यायाधिकरणे सुद्धा आपल्याकडे स्थापन केलेली आहेत. जसं भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 323 अंतर्गत जर विचार केला तर आपल्याला प्रशासकीय न्यायाधिकरणाबाबतची तरतूद आपल्याला पाहायला मिळते. तर त्यामुळे या ठिकाणी एक प्रकारे प्रशासकीय न्यायाधिकरणांचाही विचार आपल्याला या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बाबतीत एक प्रकारे संरक्षण प्रदान करण्याच्या दृष्टीने संदर्भ सांगता येऊ शकतो. तर त्यामुळे या ठिकाणी या संबंध ज्या काही तरतुदी आहेत त्या सुद्धा आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे जेव्हा आपण या ठिकाणी या संबंध प्रशासनावरच्या कृतींचा विचार करतो. या कायदे मंडळाच्या माध्यमातून म्हणा किंवा न्यायमंडळाच्या माध्यमातून जेव्हा हे एक प्रकारे नियंत्रण ठेवलं जात असतं. म्हणून प्रशासकीय न्यायाधिकरण की जे घटनेच्या कलम 323A नुसार भाग 14 मध्ये स्पष्ट केलेलं असेल ते असेल किंवा इतर ज्या काही घटनेच्या तरतुदी आहेत त्याद्वारे प्रशासकीय अधिकाऱ्यांना संरक्षण प्राप्त होतं असं म्हणायला जागा होते. त्यानंतर पुढचा एक प्रश्न पहा की जो सुद्धा
प्रशासनावरील असणारं कायदेमंडळाचं नियंत्रण या दृष्टीने आपण विचार घेतलेला आहे. याही बाबतीत आयोगाने प्रश्न विचारला होता. विधान अ, संसदीय पद्धतीमध्ये प्रशासनावरील कायदेमंडळाचं नियंत्रण अध्यक्षीय पद्धतीपेक्षा भिन्न असते. आणि कारण बी, प्रशासनावर कायदेमंडळाचे नियंत्रण हे लोकसत्ताक शासनाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. आणि पर्याय दिलेले आहेत. पर्याय 1 अ आणि ब दोन्ही बरोबर, ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण आहे. पर्याय 2 अ आणि ब दोन्ही बरोबर, ब ह अ चे योग्य स्पष्टीकरण नाही आहे. आणि पर्याय 3 अ हे बरोबर आहे परंतु ब हे चुकीचे आहे. पर्याय 4 अ हे चुकीचे आहे परंतु ब हे बरोबर आहे. तर या ठिकाणी या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 2 आहे की अ आणि ब दोन्ही बरोबर परंतु ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण नाही आहे. विधान आणि कारण दोन्ही बरोबर आहेत मात्र ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण नाही आहे. मग आता पहा की इथं विधान अ, संसदीय पद्धतीमध्ये प्रशासनावरील कायदेमंडळाचं नियंत्रण हे अध्यक्षीय पद्धतीपेक्षा भिन्न असतं. हे बरोबर याकरता आहे कारण की संसदीय पद्धतीमध्ये कायद्याद्वारे आणि घटनेतील तरतुदींद्वारे किंवा घटनावस्तूद्वारे प्रशासनावरचं कायदेमंडळाचं नियंत्रण जे काय ते प्रस्थापित होतं. मी काय म्हणतोय की संसदीय पद्धतीमध्ये कायद्याद्वारे किंवा घटनेतील तरतुदींद्वारे किंवा घटनावस्तूद्वारे प्रशासनावरील कायदेमंडळाचं नियंत्रण जे काय ते स्पष्ट होतं. त्यामुळे या ठिकाणी संसदीय पद्धतीमध्ये प्रशासनावरील कायदेमंडळाचं नियंत्रण हे अध्यक्षीय पद्धतीपेक्षा भिन्न आहे असं म्हणायला जागा होते. कारण की अध्यक्षीय पद्धतीमध्ये अध्यक्षच सर्वेसर्व असतो आणि त्याद्वारेच त्याच्यावरचं प्रशासनावरचं नियंत्रण स्पष्ट होत असतं. मात्र संसदीय पद्धतीमध्ये कायदा आणि घटनात्मक तरतुदींद्वारे हे नियंत्रण ठेवलं जातं. राहिला प्रश्न ब, पर्याय ब विधान का बरोबर आहे. तर प्रशासनावर कायदेमंडळाचे नियंत्रण हे लोकसत्ताक शासनाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. तर ऑब्व्हियसली तेही बरोबर आहे कारण की कायदेमंडळामध्ये निवडून दिलेले प्रतिनिधी हे जनतेला जबाबदार असतात आणि त्यामुळे जनतेला जबाबदार असणारे हे जे निवडून दिलेले प्रतिनिधी आहेत ते प्रशासनावर योग्य प्रकारचं नियंत्रण ठेवत असतात आणि त्या नियंत्रणाच्या माध्यमातून लोकसत्ताक शासनाचं स्वरूप आपल्याला पाहायला मिळतं, वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे कारण ब सुद्धा बरोबर आहे. मात्र कारण ब अचं योग्य स्पष्टीकरण नाही आहे, हेही इथं लक्षात घेण्याची गरज आहे. मग आता याही दृष्टीने थोडीशी माहिती पाहूया की संसदीय पद्धतीमध्ये प्रशासनावरील कायदेमंडळाचं नियंत्रण हे कायद्याद्वारे आणि घटनेतील तरतुदींद्वारे होत असतं. जसं महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र शासनाने केलेला सेवा हमी कायदा, ज्या सेवा हमी कायद्याद्वारे प्रशासनावरचं कायदेमंडळाचं नियंत्रण स्पष्ट पाहायला मिळतं. सेवा हमी कायदा की जो महाराष्ट्र शासनाने देवेंद्र फडणवीस सरकारच्या कालखंडामध्ये केला होता की ज्या कायद्याच्या माध्यमातून एखादी सेवा विशिष्ट कालावधीमध्ये प्रशासनाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी जनतेला उपलब्ध करून दिली पाहिजे. की समजा एखाद्या व्यक्तीला रेशन कार्ड करायचं असेल तर रेशन कार्डाच्या बाबतची कामाची पूर्तता विशिष्ट कालावधीमध्ये त्या कर्मचाऱ्याने किंवा त्या अधिकाऱ्याने संबंधित व्यक्तीला करून दिली पाहिजे. जर का त्या व्यक्तीला विशिष्ट कालावधीमध्ये ते रेशन कार्ड उपलब्ध होत नसेल तर सेवा हमी कायद्याखाली संबंधित अधिकारी किंवा कर्मचाऱ्यावर दंड लावला जाऊ शकतो असंही म्हणायला जागा होते. त्यामुळे जनतेला पुरवल्या जाणाऱ्या कोणत्याही सेवा असतील त्या सेवा हमी कायद्याच्या निर्धारित केलेल्या वेळेच्या अंतर्गतच या ठिकाणी अधिकारी कर्मचाऱ्यांनी पुरवल्या पाहिजेत असं ह्या सेवा कायदा सांगतो. एवढंच नव्हे तर आपल्याकडे जो काही माहिती अधिकार कायदा अधिनियम 2005 आहे तर त्याही माध्यमातून कायदेमंडळाचं प्रशासनावरचं नियंत्रण आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर घटनेचे कलम 311(2) कलम 311(2) मधील तरतूद पहा की जी 15व्या घटनावस्तूद्वारे समाविष्ट केली गेलेली तरतूद आहे घटनेमध्ये. तर ही कलम 311(2) मधील तरतूद की ज्याद्वारे सुद्धा प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना संरक्षण प्रदान केलं गेलेलं आहे. ती तरतूद काय की कोणत्याही व्यक्तीला तिच्या होणाऱ्या चौकशीबद्दल व दोषारोपांबाबत माहिती दिली जाते आणि त्या संबंधात तिला आपली बाजू मांडण्याची संधी दिली जाते. अशा चौकशी झाल्याशिवाय लोकसेवकाला बडतर्फ केलं जात नाही, पदावरून दूर केलं जात नाही किंवा पदोन्नत केलं जात नाही. म्हणजे थोडक्यात काय तर नैसर्गिक न्याय तत्वाचा विचार करून प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्याला त्याच्या चौकशी अंतर्गत आपली बाजू मांडण्याची संधी दिली जाते. हे इथं कलम 311(2)च्या दृष्टीने स्पष्ट करता येईल. त्याचबरोबर अध्यक्षीय पद्धतीमध्ये सरकार चालवण्याचे सर्व अधिकार अध्यक्षांकडे असल्याने प्रशासनावरील कायदेमंडळाचं नियंत्रण हे संसदीय पद्धतीपेक्षा भिन्न असतं, हेही मान्य करता येऊ शकेल. आणि जसं मी मागाशी आपण प्रश्नामध्ये पाहिलं की कारण काय दिलेलं आहे की प्रशासनावर कायदेमंडळाचं नियंत्रण हे लोकसत्ताक शासनाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. का आहे का तर कायदेमंडळ हे जनतेद्वारा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष पद्धतीने निवडून दिली जाते. लोकसभेत प्रत्यक्ष जनतेकडून निवडून दिलेले प्रतिनिधी असतात, राज्यसभेत अप्रत्यक्ष जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी असतात. तर त्यामुळे कायदेमंडळ जनतेला उत्तरदायी असते आणि परिणामी कायदेमंडळाला प्रशासनावर कायद्याद्वारे आणि घटनेतील दुरुस्तींद्वारे किंवा तरतुदींद्वारे नियंत्रण ठेवता येते आणि हे लोकसत्ताक शासनाचं महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे. लोकसत्ताक शासन यातून प्रस्थापित केलं जातं हेही म्हणायला जागा आहे. तर त्यामुळे या ठिकाणी एक लक्षात घ्या की अशा प्रकारच्या प्रश्नांचा विचार करत असताना आपण तो प्रश्न योग्य पद्धतीने समजून घेण्याची गरज आहे. जर आपल्याला तो प्रश्न संकल्पनात्मक पातळीवर योग्य पद्धतीने समजला तरच त्याचं उत्तर देता येऊ शकेल. त्यामुळे प्रशासनावरील कायदेमंडळाचं नियंत्रण असो, प्रशासनावरील न्यायसंस्थेचं नियंत्रण असो, याबाबतचे प्रश्न आपण चांगल्या पद्धतीने तयार ठेवावेत.
त्यानंतर पुढचा एक प्रश्न पहा की जो निवडणूक आयोगाशी संबंधित आयोगाने याआधी विचारलेला आहे एका एक्झाममध्ये, की निवडणूक आयोगाची कर्तव्य स्पष्ट करण्यासाठी कोणत्या कलमात सुधारणा करण्यात आली? कलम 324 भाग 10, कलम 324 भाग 15, कलम 300 भाग 9 आणि कलम 298 भाग 6. तर मित्रांनो एक लक्षात घ्या की याचं उत्तर आहे कलम 324 भाग 15. कारण की कलम 324 मध्ये निवडणूक आयोगाविषयी तरतूद आहे आणि भाग 15 अंतर्गत सुद्धा या ठिकाणी या निवडणूक आयोगाची तरतूद आपल्याला पाहायला मिळते. मग भाग 15 असो, कलम 324 असो, घटनात्मक तरतुदी निवडणूक आयोगाच्या या कलमामध्ये आणि भागामध्ये पाहायला मिळतात. 25 जानेवारी 1950ला या निवडणूक आयोगाची स्थापना झालेली आहे आणि 25 जानेवारी आपल्याकडे राष्ट्रीय मतदार दिवस सुद्धा ओळखला जातो. भारत निवडणूक आयोग हा भारतातील विभिन्न निवडणुकांचं संचालन नियंत्रण करणारी यंत्रणा आहे, नियोजन करणारी यंत्रणा आहे. मग यामध्ये लोकसभा निवडणूक असोत, विधानसभा निवडणूक असोत, राज्यसभेच्या निवडणूक असोत किंवा विधान परिषदेच्या निवडणूक असोत, राष्ट्रपती उपराष्ट्रपती संबंधीच्या निवडणूक असोत, तर या संबंध निवडणुकांचं संचलन नियोजन नियंत्रण करणारी यंत्रणा म्हणून निवडणूक आयोगाकडे पाहिलं जातं. त्याचबरोबर या ठिकाणी आणखी एक प्रश्न आपण इथं पाहूया की जो लोकपालाविषयी विचारला गेलेला आहे. मित्रांनो एक लक्षात घ्या की भलेही लोकपाल लोकायुक्त याबाबतचा विचार आपण या गट ब गट क मुख्य परीक्षेच्या पातळीवर करत असलो किंवा मुख्यच्या सिलेबसमध्ये करत असलो तरी सुद्धा कधी कधी आयोगाने लोकपालाविषयीचे प्रश्न, लोकायुक्ताविषयीचे प्रश्न पूर्व परीक्षेमध्ये सुद्धा विचारलेले असल्यामुळे त्याचीही तयारी आपण ठेवली गरजेचं आहे. जसं आता विचारलं काय की भारताचे प्रथम लोकपाल म्हणून यांची नियुक्ती झाली. पर्याय 1 न्यायमूर्ती दीपक मिश्रा, न्यायमूर्ती TS ठाकूर, न्यायमूर्ती पिनाकी चंद्र घोष आणि न्यायमूर्ती जगदीश सिंग खेहर. तर या ठिकाणी उत्तर आहे प्रथम लोकपाल म्हणून न्यायमूर्ती पिनाकी चंद्र घोष हे भारताचे प्रथम लोकपाल म्हणून नियुक्त झालेले होते. तर हे फॅक्च्युअल प्रश्न आहे त्यामुळे आपल्याला माहिती असणं साहजिक आहे, पण या लोकपालाविषयीची संबंध इतरही माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. भले त्याचा संबंध आपण मुख्यमध्ये जोडत असलो तरी सुद्धा. कोणती? की लोकपाल पीठ ही ज्याची सदस्य संख्या आहे 1 अध्यक्ष आणि 8 सदस्य, एकूण 9 सदस्य लोकपाल पीठ असतं. कार्यकाल 5 वर्ष किंवा वयाची 70 वर्षापर्यंत ते पदावर कार्यरत राहू शकतात. निवड समिती म्हणजे लोकपाल पीठाची जी काही निवड करणारी निवड समिती असते त्या निवड समितीमध्ये कोणकोणत्या व्यक्तींचा समावेश होतो किंवा पदांचा समावेश होतो, तर त्यामध्ये लोकपालाच्या निवड समितीमध्ये पंतप्रधान, लोकसभा अध्यक्ष, लोकसभेतील विरोधी पक्ष नेता, भारताचे सरन्यायाधीश व त्याखेरीज या सर्वांनी मिळून सुचवलेले कायदेपंडित 5 सदस्य असतील असा या निवड समितीचा उल्लेख करता येऊ शकेल. भारताच्या राष्ट्रपतीद्वारे लोकपालाची नियुक्ती केली जाते. न्यायमूर्ती पिनाकी चंद्र घोष यांच्या बाबतीत आपण जर विचार केला तर या ठिकाणी न्यायमूर्ती पिनाकी चंद्र घोष यांनी 23 मार्च 2019 रोजी लोकपाल म्हणून नियुक्ती स्वीकारली होती. देशाचे प्रथम लोकपाल म्हणून त्यांची नियुक्ती झालेली होती. पदाची शपथ त्यांनी घेतली होती. 2017 ते सर्वोच्च न्यायालयातून निवृत्त झाले होते आणि नियुक्तीवेळी या पिनाकी चंद्र घोष यांचं वय जे आहे ते 66 वर्षे होते. म्हणजेच या लोकपालाबाबतच्या 70 वर्षापर्यंतच्या वयामर्यादेचा विचार करता ते 4 वर्ष या पदावर कार्यरत राहू शकले. 66 वर्ष या दृष्टीने विचार केला तर 70 वर्षापर्यंत म्हणजे 4 वर्ष ते या पदावर कायम राहू शकले. 2019 नंतर 4 वर्ष लोकपालपीठाच्या अध्यक्षपदावर ते कार्यरत होते. आता सध्याच्या घडीला जर आपण विचार केला तर हेही माहिती असू द्या, जर याही दृष्टीने प्रश्न करंट अफेअर्स बेसिसवर आता जर विचारला गेला तर 10 मार्च 2024 पासून भारताचे दुसरे लोकपाल म्हणून न्यायमूर्ती अजय माणिकराव खानविलकर हे लोकपालपीठाच्या अध्यक्षपदावर लोकपाल म्हणून कार्यरत आहेत. कोण? न्यायमूर्ती अजय माणिकराव खानविलकर 10 मार्च 2024 पासून. तर मित्रांनो या ठिकाणी ही करंट अफेअर्स बेसिसवर सुद्धा अशा प्रकारचा प्रश्न जो आहे तो आपल्याकडे विचारला जाऊ शकतो. मग तो लोकपालाविषयी असो, लोकायुक्ताविषयी असो किंवा इतर कोणत्याही टॉपिकविषयी करंट अफेअर्स सुद्धा प्रश्न विचारायला आयोगाला निश्चितपणे वाव आहे. तर मित्रांनो या ठिकाणी आजच्या या भाग 2 मध्ये आपण स्थानिक स्वराज्य संस्था, पंचायत संस्था, उच्च न्यायालय, मुख्यमंत्री व मंत्रिपरिषद, राज्यपाल किंवा इतर प्रशासनावरील कायदेमंडळाचं नियंत्रण, प्रशासनावरील न्यायसंस्थेचं नियंत्रण अशा विभिन्न अंगांनी जी काही चर्चा आहे ती घडून आणलेली आहे. त्या माध्यमातून एक प्रकारे अनेक महत्त्वपूर्ण अशा टॉपिक्सवर, घटकांवर प्रकाश टाकलेला आहे. त्याविषयीच्या MP फॅक्ट्सने अनेक गोष्टींची उकल करण्यावर भर दिलेला आहे. तर मित्रांनो एक लक्षात घ्या की या संबंध बाबतीचा जर आपण चांगल्या पद्धतीने अभ्यास केला आणि विशेषतः मी असं म्हणेन की महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 या 2 कायद्यांचा पंचायत संस्थांच्या स्तरावर जर चांगल्या पद्धतीने आपण अभ्यास केला तर आपल्याला पंचायत संस्थांसंबंधीचा किंवा नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांसंबंधीचा जो काही कोणताही भाग असेल तो अधिक अवघड जाणार नाही. याकरता 73वी घटनासुची, 74वी घटनासुचीच्या तरतुदी या दोन्ही कायद्यांच्या संबंध कलमावर आधारित असणाऱ्या तरतुदी आपण चांगल्या पद्धतीने तयार ठेवणं गरजेचंच आहे. जर का आपल्याला पंचायतराजविषयी कोणताही प्रश्न विचारला तर त्याचे मार्क्स जाऊ द्यायचे नसतील किंवा मार्क्स तंतोतंत मिळवायचे असतील तर. त्यामुळे आज या भागामध्ये ह्या संबंध गोष्टींवर आपण प्रकाश टाकलेला आहे हे मी या ठिकाणी सांगतोय आणि इथं पुन्हा जाताना सर्वांना विनंती करतोय की
आपण आपल्या या यूट्यूब चॅनलला अधिकाधिक संख्येने सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. हा देखील व्हिडिओ भाग 1 प्रमाणेच अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा, गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा आणि अधिकाधिक पद्धतीने याही व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, हे मी या ठिकाणी इथं स्पष्ट करतोय. आणि आता या व्हिडिओमध्ये मी ते थांबतोय. आपण इथं थांबूयात. धन्यवाद.